Guruji, we can start the session. Okay, fine. ॐ अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपकदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं। वन्देऽहं श्रीगुरुः श्रीयुतापदकमलं श्रीगुरून् वैष्णवांश्च श्रीरूपं साग्रजातं सहगणरघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधाकृष्णपादान् सहगणललिता श्रीविशाखान्वितांश्च। हे कृष्ण करुणा सिन्धु दीनबन्धु जगत्पते गोपेश गोपिकान्त राधाकान्त नमोऽस्तु ते। तप्त काञ्चन गौरांगी राधे वृन्दावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। नमो ॐ विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिनिति नामिने। नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेषशून्यवादी पाश्चात्यदेशतारिणे वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपासिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। श्रीकृष्णचैतन्य प्रभु नित्यानन्द श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौरभक्तवृन्द। हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे हरे। तर आपण काल पहिल्या अध्यायामध्ये शिकलात की कसं अर्जुन पूर्णपणे कन्फ्युज्ड होता. इतका मोठा डाऊट आलेला की युद्ध करू की नको करू, एवढा मोठा त्याला डाऊट होता. आणि हे जे त्याच्या मनामध्ये जो संशय निर्माण झालेला, जे कन्फ्युजन निर्माण झालेलं, आता हे दूर करायचं होतं त्याला. आणि ह्या चॅप्टरमध्ये त्याचे सगळे संशय कृष्ण दूर करतात. ॲक्च्युली बघितलं गेलं तर सेकंड चॅप्टर हे अख्खी भगवद्गीता आहे आणि नंतर तेच अगदी डिटेलमध्ये विवरण करून इतर चॅप्टर्समध्ये सांगितलं गेलेलं आहे. कधी कधी आपण असे प्रश्न विचारतो ना की हा बाबा भगवंत मला हे, म्हणजे आपण सपोज एखादा प्रश्न विचारला, आपल्याला तो कळाला नसेल त्याचं उत्तर, तर आपण परत विचारतो मागे काय सांगितलं परत सांगशील का, है ना, असं आपण बोलतो. तर तसंच अर्जुननी काही केलं. तर आता पहिल्या अध्यायामध्ये आपण बघितलं की अर्जुन जेव्हा युद्धभूमीवर गेलेला तेव्हा त्याला कळेना की काय करायचं, कारण की तो पूर्णपणे कन्फ्यूज झालेला, कारण की आपल्या फॅमिली मेंबर्सलाच त्याने बघितलेलं समोर की आता मी ह्यांच्याशी युद्ध कसं करू, आणि म्हणून तो कन्फ्यूज होऊन त्याचा असा प्रश्न होता की मी असं कसं ह्यांना मी मारू शकतो, है ना, त्यांच्या कसा जीव घेऊ शकतो. मग त्याची ती दया जी मनामध्ये निर्माण झालेली ती चुकीची दया होती. ऍक्च्युली ती दया त्याला दाखवायची नव्हती, पण ती दया प्रकट करत होता, ती दया, है ना. आता ती कशी ती दया चुकीची आहे हे भगवंत त्याला सांगतील या अध्यायामध्ये. आणि दुसरा प्रश्न त्यांनी असा, म्हणजे जेव्हा युद्ध नाही करण्याचे बरेचसे कारण दिले त्यांनी कृष्णाला की मी युद्ध करणार नाही, आणि का करणार नाही तर हे सगळे प्रश्न विचारले. की पहिला प्रश्न त्याचा असा होता की मी जरा ह्या सगळ्यांना मारून टाकलं तर कसं होईल, मी असं कसं मारू शकतो ह्यांना, है ना. आणि ते माझे परिवार आहेत, परिवारचे सदस्य आहेत, माझे गुरु आहेत आणि माझे भाऊ आहेत ते,
आणि दुसरा प्रश्न त्याचा असा होता, जर मी सगळ्यांनाच मारून टाकलं सपोज, तर मी जिंकलोय ह्याचा आनंद कोणाबरोबर वाटू, है ना, एन्जॉयमेंट जे इथं दिलेलं आहे. तर तो दुसरा प्रश्न होता. आणि त्याचा तिसरा प्रश्न असा होता की सपोज मी एवढा सगळा हिंसा केली, बाबा एवढा सगळ्यांना मारलं, युद्ध, तुम्ही म्हणता की मी सगळ्यांना मारून टाकू, मी युद्ध कर, असं तू म्हणतोस हे मधुसूदन, कारण की ते मित्र होते कृष्ण त्याचे, तो तू असं ते असे एकेरीमध्येच बोलायचे. तर तो त्यांना विचारायचा की अरे तूच मला सांग आता, मी आणि मग कर्म येईल त्याचं काय, हे की नाही, एवढ्या जणांना मी मारणार आहे, त्याचं कर्म मला लागेल त्याचं काय, हा तिसरा प्रश्न होता. आणि चौथा प्रश्न असा होता की असा होलसेल मध्ये किलिंग करून आपल्या संस्कृतीमध्ये वर्णसंकर होणार आहे, त्याचं काय होणार. तर मग ह्या सगळ्यांच्या हे प्रश्न जे अर्जुनने विचारले ना, ते खरं खूप धार्मिक प्रश्न होते खरं तर कृष्ण खूप शांत राहिले. पहिल्या अध्यायामध्ये कृष्णाने काही बोलले नाहीत ऍक्च्युली. कृष्ण फक्त ऑब्झर्व करत होते आणि ऐकत होते जे अर्जुन मांडत होता. आता इथून पुढे कृष्ण त्याला बोलणार आहेत. तर या अध्यायामध्ये आपण तेच बघणार आहे की ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं कृष्ण कसे देत आहेत. आणि म्हणून संपूर्ण भगवद्गीताचं सार म्हणजे दुसरा अध्याय, म्हणून हा अध्याय खूप महत्वपूर्ण आहे. आणि आज मी जे सांगणार आहे त्याचे थोडक्यात तुम्ही नोट्स पण काढू शकता, कारण की हा अध्याय खूप महत्वपूर्ण आहे आपल्या स्वतःसाठी. तर ह्याचे उत्तर कुठल्या कुठल्या श्लोकांमध्ये दिलेले आहेत तेही इथं दिलेले आहे बघा. पहिल्या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते 1.20 to 1.30 या श्लोकांमध्ये सांगितलं आणि त्याचं उत्तर 2.11 to 2.30 ह्या श्लोकांमध्ये कृष्णाने त्याचं उत्तर दिलेलं आहे. ओके, हे सगळं मी तुम्हाला देईन. ओके, तर आपण थोडं पुढे जाऊ आता. हे सगळे एक आहे, ज्यांना कोणाचं स्क्रीनशॉट काढून घ्यायचं तर स्क्रीनशॉट पण काढू शकता ह्याचं. तर आज आपण पुढे जाणार आहोत आणि डिस्कस करणार आहोत पुन्हा 4 तत्व. तर ही पूर्ण गीता आपण तुम्हाला एक ॲक्रॉनिमच्या स्वरूपामध्ये शिकवतो. ॲक्रॉनिम म्हणजे आपण एक काही अक्षरांचा एक शब्द निर्माण करतो. तर आता ह्या चॅप्टरमध्ये आपण गीता नावाचा शब्द निर्माण केलाय. तर इंग्रजीमध्ये गीता म्हणजे GITA अशी त्याची स्पेलिंग आहे. तर G फॉर गुरु, I फॉर आयडेंटिटी, T फॉर टू धर्मास, A फॉर आनंद. G म्हणजे गुरु कसा आपण निवडावा आणि आपण गुरुकडे का जावं, आणि I आयडेंटिटी म्हणजे मी कोण आहे, आणि आपले जीवनामध्ये 2 धर्म आपले कुठले आहेत. काल कोणीतरी धर्म म्हणजे काय हा पण प्रश्न विचारलेला होता, तर त्याचंही आज खूप सुंदरपणे निरसन होणार आहे. आणि आनंद, उच्च दर्जाची चव कुठली असते, हे जीवनामध्ये आपण समजून घ्यायचं. तर अर्जुन जेव्हा युद्धक्षेत्रामध्ये होता तेव्हा त्याला हे सगळे डाऊट्स येत होते आणि तो पूर्णपणे कन्फ्यूज झालेला की आता काय करायचं, हे की नाही. आणि त्याच्यामुळे काय होत होतं की त्यांनी युद्ध करण्याचं सोडून दिलेलं. तो म्हटला आता मी युद्ध करणार नाही, कारण की मी काय करू, मी निर्णयच घेऊ शकत नाही. एक निर्णयात्मक राजाला कसा असला पाहिजे, लीडरला कसा असला पाहिजे की त्यांनी ठाम निर्णय घेतला पाहिजे, त्याच्यामुळे बरेच जण इफेक्ट होणार आहेत. पण अर्जुन सारखा असा क्षत्रिय असा डिसिजन घेत होता की मी आता युद्ध करणार नाही. तर हे ऐकूनच कृष्णाला इतका क्रोध आलेला ऍक्च्युली. तर कृष्ण त्याला बोलतात है ना, कुतस्वा तू कश्मलमिदम विषमे समुपस्थितम अनार्य जुष्टमस्वर्ग्यम अकीर्तिम करम अर्जुना क्लैबम मास्मगम पार्थ नैतत्वोपपद्यते क्षूद्रम हृदय दौर्बल्यम त्यक्त्वोत्तिष्ठ परंतप. तर कृष्ण त्याला सांगत होते की हे अर्जुना, तू हे असं रडत बसलायस इथे, तू क्षत्रिय आहेस. क्षत्रिय युद्ध करून मरतील पण कधी माघारी येणार नाहीत, हे क्षत्रियांचा एक स्वभाव असतो, हे की नाही. पण अर्जुन उलट करत होता अक्षरशः. त्याच्या जसं जे स्वधर्म होतं त्याचं धर्म काय होतं, क्षत्रिय म्हणजे त्याने लढणे, आणि तो ते करत नव्हता. आणि म्हणून कृष्ण त्याला म्हणत होते की तू हे तुझं धर्म करत नाहीयेस आणि असं घाबरून जाऊ नकोस तू अशा क्षुल्लक गोष्टींवरून, कारण की हे खूप महत्वाची जबाबदारी तुला मी देत आहे आणि त्याच्यासाठी ते तुला करायचंच आहे, तुझ्याशिवाय दुसरं कोणी करणार नाहीये ते. आणि म्हणून त्याला खूप स्ट्रॉंगली बोलत होते तो. तर मी मराठीत त्याचं हे वाचून दाखवतो तुम्हाला. जे हे पार्थ,
अशा हीन नपुसकतेची कास धरू नकोस, असे करणे तुला शोभत नाही. अंतःकरणाचे असे क्षुद्र दोबळेपणा सोडून दे आणि हे पर्यंत उठ. आणि म्हणून अर्जुन म्हणाला की हे मधुसूदन, हे हरिसूदन, अरिसूदन, मला पूजनीय असणाऱ्या भीष्म द्रोणांसारख्या व्यक्तींवर मी बाणांनी प्रतिहल्ला कसा करू शकेन? महात्म्य सम असणाऱ्या माझ्या गुरुजनांना मारून जगण्यापेक्षा भिक्षा मागून जगणे अधिक श्रेयस्कर आहे. जरी त्यांना भौतिक लाभाची इच्छा असली तरी ते ज्येष्ठ आहेत, आणि जर त्यांची हत्या मी केली तर आपले सर्व भोग रक्तरंजित होतील, है की नाही? तर असा अर्जुन खूप लॉजिकल पॉइंट्स पण मांडत होता, आणि तो दुर्बल पण झालेला, कारण की तो डिसिजन घेऊ शकत नव्हता, आणि जे कृष्ण सांगत होते तो ऐकत नव्हता. ॲज ए क्षत्रिय त्यांनी काय केलं पाहिजे, है ना? आणि म्हणून क्षत्रियाचे ड्युटीज काय असतात हे आधी आपल्याला कळाले पाहिजे, है की नाही? तर क्षत्रियाचे ड्युटी काय आहे, त्यांनी आपले जे स्वजना म्हणजे जे राज्यातले जे लोक आहेत त्यांचं संरक्षण केलं पाहिजे. हे त्यांचं परमकर्तव्य असतं क्षत्रियांचं, है ना? आणि जरा कोणी चोर येत असेल राज्यामध्ये तर त्याला शिक्षा दिली पाहिजे, त्याला जेलमध्ये टाकलं पाहिजे. हे राजाचं कर्तव्य आहे, कारण की त्यांनी आपल्या प्रजेला हानी होणार आहे, है ना? आणि जिथे न्याय आहे तिथेच चांगली प्रजा सुखी राहू शकते, है की नाही? आणि कधी कधी हिंसेची पण गरज भासते. राजाने हिंसा करावी असं नाही की नाही करावं, है की नाही? तर एकदा काय झालं की श्रील प्रभुपाद बसलेले आणि ते एका बुद्धिस्ट गुरूंबरोबर बसलेले बेसिकली, आणि ते सांगत होते की ना, स्ट्रॉंगली अपोज करत होते बुद्धिस्ट गुरु की काय आपण हिंसा करायची नाही. तर प्रभुपादांनी बोलले की हिंसा करायची नाही म्हणजे काय करायचं, है ना? तर प्रभुपादांनी त्यांना एक उदाहरण दिलं की सपोज तुम्ही एका रस्त्यावर चाललेला आहात आणि तुमचे लेडी शिष्य आहेत, म्हणजे प्रभुपादांनी त्यांना विचारलं त्या बुद्धिस्ट गुरूंना, है ना? आणि अचानक एखादा माणूस येतो आणि त्या मुलींना छेडतो, तुमचे जे शिष्य आहेत, है ना, त्यांना छेडतो, तर तुम्ही काय करणार? हा, तर बुद्धिस्ट गुरु थोडा वेळ विचार करत राहिले आणि म्हणणार मी काही नाही करणार. आणि हे ऐकून त्यांचे जे शिष्य होते, जे स्त्री शिष्य होते, ते एकदम भडकले, म्हणजे असं कसं होऊ शकतं, आमची तुम्ही संरक्षण नाही करणार? त्यांना आश्चर्य वाटलं, असं कसं, है ना? तर कधी कधी हिंसेची पण गरज असते, जसे की श्रीरामांची कथा तर सगळ्यांनाच माहित आहे, है की नाही? की कसं श्रीरामांनी रावणाचा वध केला जेव्हा त्यांनी सीतेचं हरण केलं होतं तेव्हा, आणि त्याचा अंत सगळा कसा झाला, रामांनी कसा केला, हे सगळ्यांना माहिती. तर कधी कधी ह्याची गरज असते, आणि ते क्षत्रियाचं ड्युटी आहे, है ना? कधी कधी दुसरे राजा जे असतात ते पण हल्ला करू शकतात आपल्या राज्यावर, आणि तेव्हा पण धर्मस्थापन करण्यासाठी हिंसेची गरज असते, आणि ते क्षत्रियाचं धर्म आहे, है ना? अकॉर्डिंग टू रिलिजियस प्रिन्सिपल्स. कारण की कधी कधी काय होतं, काही काही राजा धर्म बिघडवण्यासाठी प्रयत्न करत असतात, है ना? जसं की आपल्याला माहितीच आहे सगळ्यांना की कसं द्रौपदीचं वस्त्रहरण झालेलं अख्ख्या सभेमध्ये, है ना? तेव्हा तिथे काय होत होतं, सगळ्यांच्या समोर ते घडत होतं, है की नाही? आणि सगळे राजे बघत होते, आणि अर्जुन प्रश्न काय विचारला होता की मी जरा की मी जरा सगळ्यांना इथे असं इफ ऑल मेन डाय इन द वॉर, विल नॉट ऑल द वुमन बिकम विडो, अँड इफ ऑल द वुमन बिकम विडो विल नॉट दे बी एक्सप्लॉयटेड लाईक द्रौपदी? हा प्रश्न अर्जुननी कृष्णाला विचारला. जसं द्रौपदीचं वस्त्रहरण झालं तसंच अनेक स्त्रियांचं वस्त्रहरण पण होऊ शकतं, हे प्रश्न त्यांनी विचारलं. की तेव्हा काय करणार आहात तुम्ही, मग मी का लढाई करू? तर कृष्णाने त्याचं उत्तर दिलं की तू त्याची काळजी करू नकोस, कारण की तेव्हा दुर्योधन सारखे आणि दुःशासन सारखे जे अधर्मी राजा आहेत ते नसणार आहेत, त्यांचाच तू वध करायचा आहे, है की नाही? आणि त्याच्यामुळे युधिष्ठिर महाराज जे धर्मराजे आहेत, जे राज ऋषी आहेत, अशा राजांचं जेव्हा असे राजे जेव्हा राजे होतील, त्या स्थानावर स्थानपन्न होतील, तेव्हा नॅचरली जे स्त्रियांचं त्यांनी पूर्णपणे संरक्षण करतील. आणि हे कृष्णाने सांगून दिलं, कारण की हे सत्यच आहे. युधिष्ठिर महाराज हे सर्व गुण संपन्न तर होतेच, पण धर्मनिष्ठही होतेच. दुर्योधनासारखे नव्हते, आणि म्हणून अखंड राज्य हे
त्यांना राजा बनवण्याचं स्वप्न बघत होतं, है की नाही? आणि शेवटी ते राजा झालेच आफ्टर महाभारत वॉर. तर धर्म रक्षती धर्म, इज इट नॉट? तर धर्मच धर्माचं रक्षण करू शकतं. म्हणून आपण सगळ्यांनी धर्म फॉलो केलं पाहिजे, है ना? आणि क्षत्रिय हे कधी पण संन्यास घेऊ शकत नाही, कारण की त्यांचं ड्युटी काय असतं की त्यांनी लढायचं असतं, प्रोटेक्ट करायचं असतं, है ना? सगळ्यांचं त्यांना संरक्षण करायचं हे त्यांचं ड्युटी असतं. आणि अर्जुन काय करत होता? अर्जुन बरोबर त्याच्या विरोधात वागत होता. अर्जुन म्हणत होता, नाही आता मला हे काही युद्ध करायचं नाही, मी चाललो जंगलात. तर कृष्ण त्यांना म्हणले की अरे तू जाशील खरं जंगलात, पण तू तर क्षत्रिय आहेस. जरा उद्या तुला कोणी भिक्षा दिली नाहीस, तू तर काढशील तलवार आणि त्यांचं ते शिरच्छेदन करतील. मग काय करणार तू? तर हे तुला शोभा देणार नाही, कारण की तू ते ड्युटीज पण चांगलं करू शकणार नाही, कारण की तू मूळचा क्षत्रिय आहे, तुझ्यामध्ये तेच गुण आहेत आणि तू तेच करायचं आहेस. आणि म्हणून अर्जुन आता खूप दुविधामध्ये पडलेला, है ना? त्याला काय विचार करत होता की तुम्ही एकदा जरा मी लढाई नाही केली आणि भिक्षापत्र घेऊन जंगलात गेलो तर मी ते करू शकणार नाही, आणि युद्धही केलं तरी माझे सगळे मित्र परिवार जे आहेत त्यांचं सगळं नाश होणार आहे. तर मी करू तर काय करू? मी दोन्हीकडे काय करू शकत नाही, तर मी करू काय? आता तो कन्फ्यूज झाला. आणि म्हणून अशा घटकेला तो कृष्णाला पूर्णपणे समर्पित झाला. आणि म्हणूनच सर्वात महत्वपूर्ण श्लोक जो येतो तो म्हणजे श्लोक दिसतोय सगळ्यांना तुम्हाला? कार्पण्य दोषोपहत स्वभाव पृच्छामि त्वां धर्म सम्मूढचेता यश्रेयस्यान्निश्चितं ब्रूहि तन्मे शिष्यस्तेहं शादिमां त्वं प्रपन्नम्. तर इथे दिलेलं आहे, आय एम नाव कन्फ्युज्ड अबाउट माय ड्युटी. है ना? मी माझं जे कर्तव्य आहे ते आता मी पूर्णपणे दुविधामध्ये पडलेलं आहे, आणि मी माझं जे पेशन्स आहे, माझं कंपोजर आहे, पूर्ण आता गमावून बसलेलं. तर मला काय करायचं काय सुचत नाही, है ना? बिकॉज ऑफ द मायझरली विकनेस, है ना? कृपण आणि ब्राह्मण ह्याच्यामध्ये फरक काय असतो? कृपण म्हणजे जे जे एकदम मिळालेलं सुख असतं, म्हणजे एकदम क्षणिक सुखांवरच ते अवलंबून राहतात. दूरदृष्टी नसते की त्याच्यातून परिणाम काय होणार आहे, है ना? किंतु ब्राह्मणाची मेंटॅलिटी कशी असते? ब्राह्मण एक मेंटॅलिटी सांगतो मी, नॉट ॲज अ पर्सन बट ॲज अ मेंटॅलिटी. ओके, आपली मेंटॅलिटी तशी असली पाहिजे की क्षणिक सुखांवर आपल्याला जास्त प्रलोभित नाही झालं पाहिजे. दूरदृष्टी ठेवून मला त्याचे काय परिणाम होणार आहे हे जेव्हा विचार करून आपण वागतो तर ते श्रेयस्कर ठरतं. म्हणून माझ्यासाठी काय श्रेयस्कर आहे? यश्रेयस्यान् निश्चितं ब्रूहि तन्मे. माझ्यासाठी काय श्रेयस्कर आहे हेच मलाच माहित नाही आता. तर हे मधुसूदन तूच मला सांग, आता मी आता काय करू? आणि आता मी तुझा शिष्य होतो आणि मी तुला पूर्णपणे माझा स्वतःला समर्पित करतो. आणि हे खूप खूप महत्वाची गोष्ट अर्जुनाने इथे सगळ्यांना सांगितलेली आहे. ओके, तर आणि म्हणून आपल्याला पण हे समजलं पाहिजे की आपण आपल्या आयुष्यामध्ये नेहमी गुरुकडे गेलं पाहिजे जेव्हा आपल्याला काही डाऊट्स असतात. गुरु, साधू आणि शास्त्र यांच्यावर जेव्हा आपण डिपेंड होतो तेव्हा आपलं शंकाचं निरसन चांगलं होऊ शकतं. नाहीतर आपण नेहमी आपल्याला आयुष्यामध्ये दुःखच भोगावं लागणार आहे, कारण की आपण आपल्या बुद्धिमत्तेने ह्या जीवनामध्ये येणारे जे चॅलेंजेस आहेत, यु नो, त्यांना आपण म्हणजे त्यांचं सामोरं आपण करू शकत नाही एकट्याच्या आपल्या बळावर, यु नो. आणि त्याला म्हणून आध्यात्मिक बुद्धीची पण गरज आहे आणि ती गुरूंकडे असते. गुरु एका डॉक्टर सारखा असतो. जेव्हा आपण डॉक्टरकडे जातो तेव्हा डॉक्टर आपले रोग बरे करतात, है ना? तर कोणाचं तरी म्युझिक बॅकग्राऊंड मध्ये चालू आहे, तर त्यांनी कृपया ते बंद करावं, की सगळ्यांनी म्यूट मध्ये राहावं.
जेणेकरून क्लासमध्ये डिस्टर्ब होणार नाही कोणाला. ठीक आहे. ऐक. Yes. तर गुरु एका डॉक्टरकडे म्हणजे डॉक्टर सारखं असतं. आपण जेव्हा डॉक्टरांकडे जातो एखादा रोग निवारण करण्यासाठी, तेव्हा आपण डॉक्टरांकडून काय लपवून ठेवत नाही. लपवून ठेवतो का? नाही. कारण की जरा आपण लपवून ठेवलं काहीतरी त्यांच्याकडून, तर काय होणार आहे? आपलं ट्रीटमेंट व्यवस्थित होणार नाहीये, है की नाही? जर आपल्याला ट्रीटमेंट व्यवस्थित करायचं असेल तर काही लपवायचं नाही. आपल्याला जे काही त्रास होतो ते सांगायचं. तसंच गुरूंसमोरही आपल्याला अतिशय विनम्रतेने जाऊन आपले जे आपली आतमधली जी दुर्बलता आहे ती सांगायची. आणि तेच कृष्णाला अर्जुनाने सांगितलं, की आता मी खूप दुर्बल झालेलो आहे आणि मला तू आता सांग. हे हृदय दुर्बल्यम जे अर्जुनाला झालेलं ते त्यांनी खूप नम्रतेने प्रकट केलं. आणि ही एक चांगली काय म्हणतो ना, एक ॲटिट्यूड, एक भावना आहे आपल्यामध्ये असली पाहिजे. जसं की आपण कधी-कधी समजतो, की हां, मी इंजिनियर आहे, मी कोणत्यातरी मोठ्या पदावर आहे, CEO आहे, मॅनेजर आहे, व्हॉटएव्हर इट इज. कारण की हे जे पदवी आपल्याला या जगामध्ये दिले जातात, त्यांच्याशी आपण जरा गर्भित होऊन बसलो तर आपण आपल्याला समर्पित करू शकणार नाही गुरूंकडे नम्रतेने. म्हणून जेव्हा गुरुकडे जातो तेव्हा अतिशय विनम्रतेने जायचं, हे समजून की मला काही येत नाही. आणि तेव्हाच आपण त्यांच्याकडून ज्ञान घेऊ शकतो. तेव्हाच आपल्याला त्या ज्ञानाची प्रचितीही येऊ शकते. किंतु जरा अहंकारच्या भावनेने आपण त्यांच्याकडे गेलो तर आपल्याला नाही कळणार आहे काहीच. आणि हे फरक आपल्याला दिसून येत होतं. कारण की हेच जरा दुर्योधननी काय केलं, दुर्योधननी हे असं केलंच नाही. दोघंही अंधारातच होते ना. तसं म्हटलं तर दुर्योधन पण आसक्त होता राज्यासाठी आणि तोही इतके पापकर्म करत होता, सगळ्यांना छळत होता. पण त्यांनी आपल्या स्वतःला समर्पित केलं नाही. परंतु अर्जुनला कळालं. आणि ऑफकोर्स अर्जुन एक शुद्ध भक्त आहे आणि हे भगवंतांची एक लीलाच आहे, की त्यांनी अर्जुन सारख्या भक्ताला अशा सिच्युएशन मध्ये मुद्दामून टाकलं कारण की भगवद्गीता घडावी म्हणून. आणि म्हणूनच हे खूप महत्वाचा बाब आहे आपल्याला सगळ्यांना समजण्याचं, की समर्पण म्हणजे काय है ना. तर समर्पण म्हणजे आपल्याला उत्सुकता असली पाहिजे शिकण्याची, आत्मज्ञान घेण्याची, आत्मसाक्षात्काराची. आणि त्याच्यासाठी आपल्याला विनम्र झालं पाहिजे अर्जुनासारखं. तेव्हाच आपण ते ज्ञान घेऊ शकतो. आणि विनम्रतेने काय करायचं, आपल्याला जे वीकनेसेस आहेत, आपले जे वीक पॉइंट्स आहेत ते मांडायचे. आणि ह्याची खूप आपल्याला लाज वाटणार आहे, पण तिथे ती लाज बाळगायची नाही. कारण की तिथे ते डॉक्टर आहेत आपले, ते आपल्याला बरे करणार आहेत. तिथे लाज बाळगून काय फायदा, है की नाही. आणि ते गुरु पण बोनोफाईड असले पाहिजे. म्हणजे कुठलेही गुरु नसले पाहिजे. मग गुरु पण आपल्याला प्रॉपरली सिलेक्ट करायचे आपल्या जीवनामध्ये, है ना. कोणालाही आपण गुरु मानू शकत नाही. आणि त्याच्यासाठी खूप बळ लागतं. त्या नम्रतेसाठी खूप बळ लागतं. टू एक्सेप्ट आवर ओन फेलियर्स अँड आवर ओन वीकनेस रिक्वायर्स लॉट ऑफ करेज, है ना. आपलं स्वतःच जे आपण वीकनेस जेव्हा आपण मांडतो त्यासाठी खूप धीटपणा लागतो. तो धीटपणा असावा आणि त्याच्याशिवाय आपण सक्सीड होणार नाही. इज इट नॉट. तर हे झालं पहिलं. म्हणजे आपण सगळ्यांनी जी फॉर गुरु, म्हणजे आपल्या गुरुकडे आपण गेलं पाहिजे, जसं अर्जुन गेला, है ना. कारण की आपल्या जीवनामध्ये पण बरेचसे कन्फ्युजन्स येणार आहेत आपल्याला, आणि त्या कन्फ्युजनना दूर करण्यासाठी आपल्याला एक जो ज्याच्याकडे पूर्ण ज्ञान आहे शास्त्रांचं, अशा व्यक्तींकडे गेलं तर आपल्याला त्या ज्ञानाचा फायदाही होऊ शकतो. दुसरं आहे आयडेंटिटी क्रायसिस अर्जुनाला झालेलं, है ना. तर आपण एक प्रश्न विचारतो ना, हु आर यू. तर आपण काय बोलतो, आपण बोलतो आपलं नाव. हां, माझं नाव अमित आहे, माझं नाव अमल कीर्तन दास आहे, व्हॉट एव्हर इट इज इट नॉट. तर अर्जुनालाही असाच काय आयडेंटिटी क्रायसिस झालेलं. मिसप्लेस्ड आयडेंटिटी. तो होता क्षत्रिय, पण क्षत्रियसारखं वागत नव्हता, है ना. त्याला क्षत्रिय होता, तो त्याची आयडेंटिटी ती होती, पण तो त्यासारखं वागत नव्हता, है ना. आणि स्वतःबद्दलचं पण त्याला समज नव्हती. आता हे क्लिअर होणार आहे. त्याला प्रश्न काय होता, की मला ह्या सगळ्यांना मारायचंय, पण मी मारणार नाही कारण की ते माझे स्वजन आहेत आणि मी त्यांना कसं मारू. हा मोठा गहन प्रश्न त्याला होता. आणि म्हणून कृष्णाने त्याला सांगितलं, अरे तू त्यांना, मी तुला काहीतरी वेगळं सांगतो. म्हणजे तो अर्जुन जेव्हा कृष्णाकडे गेला, तो सांगत होता, की मी लढू की नाही लढू हे सांग फक्त मला. मग कृष्णा बोलतात,
आधी स्माईल देतात. अरे तू हसतोस काय, मला आधी सांग फक्त लढू की नाही लढू. मग कृष्ण बोलायला लागतात, हे बघ आपण शरीर नाही आहोत, आपण आत्मा आहोत. मी ते नाही सगळं विचारत, मी तुला फक्त एवढंच विचारतो, मी लढू की नाही लढू. पण कृष्ण परत हसून बोलतात, अरे मी तुला थोडं डिटेलमध्ये सांगतोय, है ना. जे रोग आहे त्याला बरं करायचंय आपल्याला, है ना, वरवरचं बरं नाही करायचंय आपल्याला, हे की नाही. तर तर ते कृष्ण त्याला समजावून सांगतात की ह्या श्लोकांमधून, है ना, की देहिनोऽस्मिन् यथा देहे कौमारं यौवनं जरा तथा देहांतरस्प्राप्तिर्धीरस्तत्र न मुह्यति. तर आता ह्या चित्रामध्ये तुम्ही बघत आहात, एक माणूस आहे, त्यांनी त्याचा फोटो पकडलाय. त्या फोटोमध्ये अजून एक तसाच फोटो आहे, अजून तसाच फोटो आहे. तो जेव्हा लहानपणी कसा होता, तर तो जेव्हा मोठा माणूस झाला, यंग माणूस तसा कसा होता, मग थोडासा वयस्कर आणि आता एकदम म्हातारा झालेला आहे तो, है ना. तर याचा अर्थ काय आहे? ॲज द एम्बॉडीड सोल कंटिन्युअसली पासेस इन दिस बॉडी फ्रॉम बॉयहुड टू यूथ टू ओल्ड एज, द सोल सिमिलरली पासेस इन टू अनदर बॉडी ॲट द डेथ. म्हणजे आत्मा, शरीर बदलतंय पण आत्मा तोच आहे, माणूस तोच आहे ना, फक्त शरीर बदलत चाललंय, बघा तुम्ही, है की नाही. आणि हे खूप महत्वाचं अंडरस्टँडिंग कृष्ण त्याला देत होता. जसं की एखाद्या डॉक्टरकडे एक माणूस गेला, म्हणलं मला बॉईल आलाय हातावर. तो म्हटलं मला हे बॉईलमध्ये काहीतरी मलम द्या लावायला. तर डॉक्टर इंजेक्शन काढतात त्याला द्यायला. तर म्हणा, अरे इंजेक्शन नको दे, मला इंजेक्शन नको आहे. मग तो म्हणतो, तू चुप, तुला माहिती आहे का मी डॉक्टर आहे का तू डॉक्टर आहे, मला माहिती आहे काय रोग आहे, है ना. तुला वर मलम लावून ते बरं नाही होणार आहे. मला ते बबल म्हणजे तो बॉईल जो हातावर जे फोड आलेला आहे तो कशामुळे आलेला आहे, कारण की रक्त अशुद्ध आहे, म्हणून ते अशुद्ध रक्ताला शुद्ध करण्यासाठी मी ते इंजेक्शन देतो. मग रूट कॉज म्हणजे मुळाशी जाऊन त्या रोगाला बरं करण्याचं तो डॉक्टर बघत असतो. आणि हा जो पेशंट असतो तो म्हणतो, मला वरच थोडं मलम लावा, बरं वाटेल, मला ते इंजेक्शन नको आहे. ओके. तर गुरु पण आपल्याला तेच सांगतात, मुळाशी आपला जे दुःख आहे ते दूर करायचं बघत असतं. आणि कृष्ण तेच सांगत होते, है ना, की त्यांना मुळापासून ते काढायचं होतं रोग. आणि ते कसं होणार आहे, ते त्याला आत्मज्ञान देऊनच होणार आहे. ज्ञान त्याला तो सांगत होता, कृष्ण भगवान अर्जुनाला सांगत होते. तर आपण आत्माबद्दल पण आता माहिती करू, काय असतं, की आत्मा जे असतं ते एका ह्या जीवनामध्ये पण आपण प्राप्त करतो. ह्या जीवनामध्ये पण आपण बघितलं ह्या जीवनामध्ये पण आपण विविध शरीर प्राप्त करतो, है ना. जसं की आता तुम्ही ह्या फोटोमध्ये बघत आहात की तो आधी काय असतो, यंग मुलगा असतो, मग नंतर थोडा यंग होतो, माणूस होतो, आणि मग नंतर अजून थोडं वय होतं, मग एकदम म्हातारा होतो. शरीर बदलत जातं पण आत्मा माणूस तोच आहे की नाही. मग ह्या देहामध्ये पण कसं बघा, आत्मा प्रवास करत आहे. आधी छोट्या मुलग्यामध्ये तो आत्मा असतो, मग नंतर त्याचं शरीर बदलतं, तो एक मोठा माणूस होतो, मग त्या माणसापासून म्हातारा होतो, है ना. आणि एवढंच नव्हे तर मृत्यूनंतर तो आत्मा दुसऱ्या शरीरातही जातो. जेव्हा ते शरीर नाकामी होऊन जातं, जेव्हा त्या शरीराचं काही काम नसतं, मग त्या शरीरातून तो आत्मा दुसऱ्या शरीरामध्ये पदार्पण करतो, जे त्याची इच्छा असतील त्या इच्छांप्रमाणे. आणि ते आपण समजून घेऊया ते कसं. तर जेव्हा एखाद्याला ही गोष्ट माहीत असते, तर तेव्हा तो बिविल्डर म्हणजे काय, तो आश्चर्यचकित होत नाही किंवा कन्फ्यूज होत नाही किंवा दुःखी होत नाही. आणि अर्जुन दुःखी झाले कारण की त्याला हे आत्मज्ञान नव्हतं. आणि हे खूप महत्वाचा मुद्दा आता आपण इथं डिस्कस करत आहोत. इज इट नॉट? तर इथे आपण बघत आहोत कंपोजिशन ऑफ द सेल्फ, म्हणजे आपण. तर हे स्थूल शरीर आहे, आणि हे सूक्ष्म शरीर आहे, आणि हे आत्मा आहे. इथे 3 शरीर दिसत आहेत तुम्हाला, है ना. तर स्थूल शरीर म्हणजे जे आपलं हे बाहेरचं शरीर आहे ते, आणि त्याच्या आतमध्ये अजून एक शरीर असतं, त्याला सूक्ष्म शरीर म्हणतात, सटल बॉडी. आणि त्याच्या आतमध्ये आत्मा असतो. तुम्ही कधी चॉकलेट खाल्लं असेल ना, तर चॉकलेट खाताना तुम्ही बघितलं असेल की बाहेर एक कवर असतं आणि त्याच्या आतमध्ये एक बटर पेपर असतं आणि त्याच्या आतमध्ये चॉकलेट असतं, है की नाही. तर तसंच आपल्या आत्म्याला हे 2 कवरिंग्स असतात, एक सूक्ष्म शरीर आणि एक स्थूल शरीर, है ना. आणि जेव्हा हे जे स्थूल शरीर आहे ते आत्म्यापासून जेव्हा यु नो
आत्म्यापासून वेगळं होतं तेव्हा त्याला मृत घोषित केलं जातं, है ना. परंतु आत्मा जो असतो तो दुसऱ्या शरीरात पदार्पण करतो का? कारण की त्याचं जे सूक्ष्म शरीर आहे ते आत्म्याबरोबरच राहतं आणि ते त्याला दुसऱ्या शरीरामध्ये घेऊन जातं. पूर्ण त्या व्यक्तीची इन्फॉर्मेशन त्या स्थूल सूक्ष्म शरीरमध्ये असते, माहितीये का. आणि सूक्ष्म शरीरमध्ये मन, बुद्धी, अहंकार ह्याच्यानी कंपोज केलेलं असतं. सूक्ष्म शरीर बनलेलं असतं मन, बुद्धी, अहंकारने. आणि ते आपल्याला दिसत नाही, ते कारण की सूक्ष्म आहे म्हणून, है ना. आपल्याला आपलं मन दिसतं का? नाही दिसत, है ना. कोणी सांगितलं आपलं मन दाखव, है ना. तुला किती बुद्धी आहे ते दाखव, असं आपण ते बघू शकत नाही. ते आहे आतमध्ये, ते सटल आहे, सूक्ष्म आहे. तर अहंकार दाखवू, कुठे अहंकार दाखवू, है ना. अहंकार आपल्या बिहेवियर्स मधून दिसून येतो तो, है ना. तर हे मन, बुद्धी आणि अहंकार हे सूक्ष्म शरीर असतात आपल्यामध्ये आणि ते सूक्ष्म शरीर आपल्या आत्म्याबरोबर जाऊन दुसरं शरीर आपल्याला प्राप्त करून देतात, है ना. आणि जेव्हा ते सूक्ष्म शरीर हे पूर्णपणे त्याचा निवारण कसं होईल, म्हणजे पूर्णपणे ते निघून कसं जाईल सूक्ष्म शरीर, जेव्हा ते पूर्णपणे स्पिरिच्युअलाइज होईल, तेव्हा म्हणजे पूर्णपणे ते आध्यात्मिक जेव्हा ते बनेल तेव्हा ते सूक्ष्म शरीर पण निघून जाणार, है ना. आणि फक्त आत्मा, है की नाही. आणि त्याला मुक्ती म्हणतात, है ना. म्हणजे मृत्यू म्हणजे काय की हे स्थूल शरीरला त्यागणे, किंतु मुक्ती म्हणजे काय, हे स्थूल शरीर आणि सूक्ष्म शरीरचा पण त्याग करणे, त्याला मुक्ती म्हणतात आणि ते सर्वात उच्च आहे. तर आता ह्या आत्म्याबद्दलची पण माहिती कृष्ण भगवान अर्जुनाला देतात. ओके. आणि अर्जुनाला कोणाला मारायला सांगितलंय कृष्णाने? त्या स्थूल शरीराला मारायला सांगितलेलं आहे. का? कारण की आत्मा कधीच मरत नाही आणि हेच त्याला सांगायचं होतं. कृष्णाला अर्जुन म्हणतो, मी लढू का नाही लढू, लढू का नाही लढू, मला नाही लढायचंय, कारण की मी याला कसं मारू, हे मरून जातील. पण तेच सांगत होते कधी मरणार नाही, कारण की ते आत्मा आहेत. ओके. नैनम छिंदन्ति शस्त्राणि नैनम दहति पावका न चैनम क्लेदयन्तोपि न सोचित मारुतः, है ना. द सोल कॅन नेव्हर बी कट इन टू पीसेस. त्याला कधी कापलं जाऊ शकत नाही कुठल्याही अवजारने, ना कधी त्याला जाळू शकत नाही आपण, कधी त्याला ओलं करू शकत नाही आपण, किंवा त्याला कधी हवेने उडवू शकत नाही आपण आत्म्याला. तर आत्म्याचं वर्णन खूप सुंदरपणे करून दिलं. अजूनही त्यांना आत्म्याबद्दल सांगतात की आत्मा कसा शाश्वत आहे, तो कधी जन्म घेत नाही, है ना. तो पूर्णपणे शाश्वत आहे आणि त्याला आपण कधी मोजू शकत नाही. आणि तेच परत सांगितलं, त्याला कधी कापू शकत नाही किंवा जाळू शकत नाही किंवा ओलं करू शकत नाही आणि तो आपल्याला दिसत नाही आत्मा. आणि आपण आत्मा आपल्या शरीरात आहे, म्हणजे आपण ह्या शरीरात आहोत, म्हणजे कसं बघा, कसं आपण समजू शकतो की आत्मा आहे, है ना. जरा तुम्ही स्वतःला चिमटा काढून बघा, तुम्हाला दुखत असेल तर ह्याचं प्रमाण आहे की त्या शरीरामध्ये आत्मा आहे. जेव्हा त्या स्थूल शरीरातून आत्मा निघून गेला असतो तेव्हा त्या शरीराला काही पेन हा होणारच नाहीये, है ना. दुखणार नाहीये त्याला कितीही चिमटे काढा, है ना. तर ते त्याचं प्रमाण आहे की आत्मा त्या शरीरात आहे की नाही आहे, है ना. आणि म्हणून हेच सांगितलेलं आहे की ह्या भौतिक जगामध्ये आत्मा हा शाश्वत आहे आणि कधीही त्याला डिस्ट्रॉय करू शकत नाही, आपण त्याचा नाश करू शकत नाही. परंतु हे जे भौतिक प्रकृती आहे ती अशाश्वत आहे. आणि आणि ह्याच्यामुळे आपण जास्त कन्फ्यूज होऊन जाऊ शकत नाही आणि त्याला आपण बिबिल्डर होऊ नये, हेच अर्जुनाला कृष्ण सांगत होते, है की नाही. आणि हे आत्मतत्व खूप महत्वाचं आहे, कारण की तो चुकीचं लोकांवर दया दाखवत होता आणि कृष्ण त्याला तेच सांगत होते, त्यांच्या शरीरावर दया दाखवण्यापेक्षा त्यांच्या आत्म्यावर दया दाखव, कारण की त्यांचं जेव्हा तू वध करशील त्यांच्या आत्म्याला एक दुसरं चांगलं शरीर प्राप्त होईल जिथे ते धर्म साध्य करू शकतील. आता ते अधर्मी सारखे वागत आहेत, किंतु जर तू आता त्यांचा वध केलास तर त्यांना एक दुसरं शरीर प्राप्त होणार आणि त्यांनी तिथे धर्म करतील, कारण की तू माझ्या आज्ञेनुसार तू त्यांना मारलेलं आहेस आणि म्हणून त्यांना नक्कीच एक चांगलं शरीर मिळणार आहे, है ना. तर तू त्यांना मुक्ती देण्याचं एक परम कार्य करत आहेस आणि ते तू कर, असं कृष्ण स्वयं त्यांना सांगत होते, है की नाही. आणि हे अर्जुनाला आधी कळत नव्हतं, पण आता थोडं 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 कळायला लागलेलं आहे, है ना. जातस्य ही ध्रुवो मृत्यूर ध्रुवम जन्म मृतस्य च तस्माद अपरिहार्यर्थे न त्वं सोचितुम अर्हसि. वन हू हैज टेकन हिज बर्थ इज श्योर टू डाय.
and after death one is sure to take birth again. Therefore, in the unavoidable discharge of your duty, you should not lament. तर ज्यांनी जन्म घेतलेला आहे त्याला तर मृत्यू येणारच आहे, है ना. आणि मृत्यू प्राप्त झाल्यानंतर पुन्हा दुसरा शरीर प्राप्त होणारे कसं, जे आपली इच्छा असणार आहेत मृत्यूच्या समय अंतकाले नारायण स्मृती म्हटलेलं आहे. का नारायण स्मृती करायची? कारण की जरा नारायणाची स्मृती नाही केली, इतर कुठली तरी स्मृती केली, हा मला बंगला पाहिजे, मला गाडी पाहिजे, है ना. आपण जरा डेथ बेडवर बसलेलो, है ना, आपण आता मृत्यूशय्यावर बसलेलो आणि आपण असा विचार करतोय, ओ नो, मी पैसे कमवले नाही तेवढे, माझं धन काय होणार आता, मी एवढे कमवलेल्याचं काय होणार. आणि हे जरा विचार करता करता जर आपण मृत्यूला आहारी गेलो तर पुढच्या जन्मी आपल्याला त्याच तिजोरीमध्ये कॉक्रोच बनावं लागेल किंवा पाल बनावं लागेल, व्हॉट एव्हर इट इज, है की नाही. म्हणून मृत्यूच्या शयीवर नारायणाची स्मृती केली तर आपल्याला पुढच्या जन्मामध्ये एक आध्यात्मिक शरीर प्राप्त होईल, ना की हे स्थूल शरीर जिथे कितीतरी क्लेश आहेत, है ना. तुम्ही ह्याचं पण वर्णन ऐकलं असेल, आध्यात्मिक क्लेश, आधी भौतिक क्लेश, आधी दैविक क्लेश, है ना. जेव्हा आपल्याला आपल्या ह्या जन्मामध्ये आपल्याला हे सगळे त्रास का होतात, कारण की आपल्याला आत्मज्ञान नसतं. आणि जेव्हा आत्मज्ञान नसतं आपल्याला हे त्रास सोसावा लागतो जन्मजन्मांतर, है ना. आणि म्हणूनच इन द अनअवॉइडेबल डिस्चार्ज ऑफ युअर ड्युटी यू शुड नॉट लॅमेंट. म्हणून कृष्णाने अर्जुनाला सांगितलं की तू तुझं जे कर्तव्य आहे ते कर आणि त्याच्यासाठी तू दुःखी होऊ नकोस, कारण की हे मी आता कसं करू, हे मला नाही करता येणार, कारण की मग ते खूप चुकीचं होणार आहे, है की नाही. आणि म्हणूनच अर्जुनाला सांगितलं की तू त्यांना पनिश केलं पाहिजे. तू त्यांना जरा पनिश नाही केलं तर कोण करणार आहे. फॉर एक्झाम्पल, एखाद्या फॅमिलीमध्ये एखाद जज असतील आणि त्या जजच्या मुलांनीच चूक केली आहे आणि आता त्या मुलाला त्यांच्या जजच्या समोर सादर केलेलं आहे, प्रस्तुत केलेलं आहे, तर त्याला काय केलं जाणार, त्यांनी त्याला शिक्षा द्यायची का नाही द्यायची? द्यायची, कारण की त्यांनी चूक केलेली आहे. तो भलेही त्याचा मुलगा असो तरी तो जज आहे आणि त्याचा रोल काय आहे, त्याची ड्युटी काय, त्याची कर्तव्य काय, की त्यांनी त्याला पनिश केलं पाहिजे. आणि जरा तो नाही करणार तर मग ते अन्याय होणार आहे, तिथे न्याय नाही होणार आहे ॲज ए जज. आणि हेच सिच्युएशन अर्जुनला सांगत होते कृष्ण. तर दिस इज आयडेंटिटी. जेव्हा आपल्याला आपली आयडेंटिटी कळते की आपण कोण आहोत, आपण आत्मा आहोत, आपण हे फक्त शरीर नाही आहोत. शरीराला आपण बरंच काय काय देतो, पण आत्म्याला काय देतो. आणि म्हणूनच पुढच्या ह्याच्यामध्ये आपल्याला कळणार आहे की आपले दोन धर्म काय आहेत. काल धर्मावर पण बरीच चर्चा झाली तुमची, तर आज आपल्याला ते थोडं जास्त क्लॅरिफाय होणार आहे या अध्यायामध्ये. तर नेक्स्ट आहे टी फॉर टू धर्मस, तर आपले दोन धर्म असतात, एक स्वधर्म आणि एक नित्य. तर पहिल्या प्रश्नाचं उत्तर कृष्णाने आता दिलं. आता 2, 3, 4 हे बाकीचे प्रश्नांचे उत्तर ह्या 31 to 53 ह्या श्लोकांमध्ये त्यांनी कृष्ण देणार आहेत आता, ठीक आहे. तर स्वधर्म आणि नित्यधर्म. आता स्वधर्म आणि नित्यधर्म म्हणजे काय बघूया आपण, है ना. तर स्वधर्म म्हणजे ड्युटी टुवर्ड्स बॉडी, आपल्या शरीराप्रती जे कर्तव्य आहे, है ना, म्हणजे शारीरिक स्तरावर जे कर्तव्य आहे. आता शारीरिक स्तर म्हणजे काय, आपली फॅमिली, आपला जॉब, आपली मुलं, आपलं सोसायटी, ह्याच्याप्रती आपले काय कर्तव्य असतात त्याला स्वधर्म म्हणतात, हॉरिझॉन्टल ड्युटीज. आणि दुसरं असतं ड्युटीज टुवर्ड्स द सोल, म्हणजे आत्म्याप्रती कर्तव्य, त्याला नित्य धर्म म्हणलेलं किंवा सनातन धर्मही म्हटलेलं आहे. आणि ते पण खूप महत्वाचं आहे. तर स्वधर्म म्हणजे आपण आपल्या फॅमिलीसाठी पण आपलं कर्तव्य तितकंच महत्वाचं आहे. कधी कधी कोणी कोणी गीता वाचता आणि म्हणतं की नाही आता मला हे सगळं सोडून द्यायचं आहे, आता मी विरक्त होणार आहे. पण अशी विरक्ती खूप चुकीची आहे, हे बरोबर नाही. आमचं स्वतःचं रेस्पॉन्सिबिलिटी सोडून जर आपल्याला विरक्त व्हायचं असेल तर दॅट इज स्टुपिडिटी, इज इट नॉट? कारण की त्या विरक्तीने तुम्ही इररेस्पॉन्सिबल होता. आणि गीता ते नाही सांगत आहे आपल्याला. गीता काय सांगते आपल्याला? गीता आपल्याला इररेस्पॉन्सिबल व्हायला नाही सांगत आहे, गीता आपल्याला रेस्पॉन्सिबल बनवत आहे. कसं की तुम्ही दोन्ही ड्युटी सांभाळले पाहिजेत. आणि तेच अर्जुनाला पण सांगत होते. अर्जुन काय करत होता, तो तयार होता मला हे सगळं सोडून द्यायचं आहे आणि तो इररेस्पॉन्सिबल बनत होता. पण कृष्णाने त्याला रोखलं की नाही, तू असं नाही करू शकत, है ना. जर भीष्म आणि द्रोण नसले असते तो युद्ध पण केलं असतं, पण तो अटॅच्ड होता बॉडीली, है ना. शारीरिक दृष्टिकोनातून तो आसक्त होता आणि त्यामुळे
तो डिसिजन घेऊ शकत नव्हता आणि म्हणून तो लढाई पण करू शकत नव्हता, है ना? तर बरेच लोकांना असं वाटतं की नाही ना, आपण जरा आध्यात्मिक नो मध्ये गेलो, जास्त जास्त करू नकोस, थोडं लिमिटमध्येच कर, असं कधी कधी बोललं पण जातं काही काही लोकांकडून, नो जास्त लिमिट म्हणजे नाहीतर आपल्याला सगळं सोडून जावं लागेल, नो हे सगळं संसार सोडून जावं लागेल असं. पण ही चुकीची धारणा आहे. गीता, भागवत, वेद हे सगळं आपल्याला काय सगळं सोडायला ना सांगत आहे, नो काय कशापासून विरक्त व्हायचंय आपल्याला? जे आपले अहंकार आहे त्याच्यापासून विरक्त व्हायचंय आपल्याला. हं? तमोगुण, रजोगुण ह्याच्यापासून विरक्त व्हायचंय आपल्याला. आपल्याला सत्वगुणामध्ये यायचंय. तुम्ही हा श्लोक नक्कीच ऐकला असेल ना? असतो मा सत्गमय, तमसो मा ज्योतिर्गमय, मृत्योर्मा अमृतम गमय. किती सुंदर श्लोक आहे हा, पण बरेच फेमस श्लोक सगळ्यांना माहिती आहे. असत पासून आपल्याला सत मध्ये जायचं आहे. मग असतला आपल्याला त्यागायचं आहे, तिथं विरक्त व्हायचंय असतला. आपण किती किती कुसंग करतो, पण सत्संगाला आपल्याला वेळ नसतो, है की नाही? मला टाइम नाही, कोण टाइम देणार आहे? पण सत्संगामध्ये काय होतं? सत्संगामध्ये आध्यात्मिक वार्तालाप होतं, त्याच्यामध्ये आपल्याला ज्ञान प्राप्त होतं आणि हृदय परिवर्तन होतं. हे 3 गोष्टी होतात सत्संगामध्ये. पहिलं स्पिरिच्युअल डिस्कशन म्हणजे आध्यात्मिक वार्तालाप जे आता आपण करत आहोत. दुसरी गोष्ट म्हणजे त्याच्यामुळे आपल्याला ज्ञान प्राप्त होतं. किती सुंदर ज्ञान आपल्याला प्राप्त होत आहे आता. जे प्रश्न अर्जुनाने विचारले ते आपल्या जीवनामध्ये पण लागू आहेत. आणि तिसरं म्हणजे त्या ज्ञानाने आपलं हृदय परिवर्तन होतं. असा तो सत्संग आपल्याला नेहमी केला पाहिजे. पण तो सत्संग सोडून जरा आपण कुसंगामध्ये जात असलो तर ते वाईट आहे. आणि कारण की त्याच्यामुळे आपण देहबुद्धी होणार आहात, आत्मबुद्धी आपल्याला नसणार आहे, आत्मसाक्षात्कार नाही होणार आहे. है की नाही? आणि त्याच्याशी विरक्ती व्हायची आपल्याला. पण आपल्याला भीती वाटते, नाही नाही मला, मग मी आनंद कसा घेऊ? कारण की आपल्याला त्याच्यामध्ये रस आहे. नाही, आपल्याला आता हळूहळू तो रस अशा सुंदर ग्रंथांमधून प्राप्त करायचा आणि ह्याच्यामध्ये पण तितकाच आणि परमानंदाचा रस तुम्ही अनुभव करू शकता अशा शास्त्रांमधून. तर गीता आपल्याला कधीच बोलत नाही की तुम्ही विरक्त व्हा, सगळं फॅमिली वेळ सगळं सगळं सोडून जा. नाही, तुम्ही रेस्पॉन्सिबल तिथे राहायचं आहे आणि त्याचबरोबर नित्य धर्मही करायचा. तर दोघांचं समन्वय असलं पाहिजे आपल्या जीवनामध्ये, है ना? तर तेच सांगितलंय, इदम शरीरम खलु धर्म साधनम. हे शरीर जे आपल्याला भगवंताने दिलेलं आहे धर्मासाठी दिलेलं आहे, धर्म साध्य करण्यासाठी दिलेलं आहे. आणि या शरीराने जर आपण धर्म साध्य केलं, फक्त आपला जॉब, नोकरी आणि फॅमिली, पैसे किती कमव आणि बँक बॅलन्स किती वाढव, एवढंच जरा विचार केला तर त्याला धर्म साधन केल्यासारखं म्हणत नाही. ठीक आहे, आपण एक धर्म करतो की फॅमिलीला आपण सांभाळतो, पण नित्य धर्माचं काय? तेही तितकंच कंपल्सरी. आणि फक्त नित्य धर्म नाही, मग फॅमिली गेली ना, आय डोंट केअर अबाउट इट, नाही असं पण नाही. तर दोघांचं बॅलन्समध्ये असलं पाहिजे, है की नाही? तर आपलं हे शरीर जे आपल्याला दिले, हे आत्मसाक्षात्कारासाठी दिले. बघा ना, तुम्हीच बघा, प्राणी मात्र आहेत तिथे, कुत्रा, मांजर, जे काही त्या बाहेर फिरत आहेत, त्यांनी विचारू शकतात का? आज या क्लासला त्यांनी येऊ शकतात का? विचारू शकतात मी कोण आहे, भगवंत कोण आहे, माझं त्यांच्याशी नातं काय, हे त्यांनी जिज्ञासा करू शकत नाही, है ना? त्यांनी फक्त 4 गोष्टींवर निर्भर असतात: खाणे, झोपणे, मैथून करणे आणि युद्ध, लढाई करणे, है ना? इटिंग, स्लीपिंग, मीटिंग अँड डिफेंडिंग. आणि ते आपणही करतो, पण थोडं शिस्तीत करतो. पण त्याच्याहून चांगलं आपण काय करू शकतो? आपल्याला एक स्पेशल शक्ती दिलेली आहे भगवंताने, ते म्हणजे भगवंत कोण आहे हे विचारण्याची, जिज्ञासा करण्याची शक्ती. ती प्राण्यांमध्ये नाहीये, पशूंमध्ये नाही आहे, पक्षींमध्ये नाहीये, ॲक्वॅटिक्समध्ये नाहीये. ती आपल्याकडे आहे आणि त्याचा पूर्ण आपण लाभ घ्यायचा ते मनुष्य शरीरामध्येच आहे. आणि म्हणून जसं की एक उदाहरण अजून एक देतो तुम्हाला. एक सुंदरशी कार आहे आणि त्या कारमध्ये ड्रायव्हर बसलेला आहे. सपोज त्या कारला तुम्ही खूप म्हणजे पेट्रोल घातलं, सगळं घातलं, त्याच्यामध्ये छान पुसली, चकचक चमकवली त्याला छान पुसून, है ना? आता पुढे काय? त्याच्यामध्ये तो ड्रायव्हर आहे, त्याला पण दिलं पाहिजे ना काहीतरी खायला. सपोज तुम्ही त्या ड्रायव्हरला काहीच दिलं नाही खायला, कसं होणार आहे? ते ड्रायव्हर चालवू शकेल का? त्याच्याकडे शक्ती असेल का ती गाडी चालवायची? नाही शक्ती असणार. तसंच आपलं शरीर पण एक कार सारखं आहे आणि त्या कारला चालवण्यासाठी आत्मा आहे. तो जेव्हा आत्मा निघून जातो, आपण बोलतो तो मृत झाला, है ना? म्हणून ही प्रचिती आपल्या सगळ्यांना माहिती येते, पण आपण ते बघू शकत नाही. तेव्हा आपल्याला कळू शकत नाही, अरे ते आत्मा दुसऱ्या शरीरामध्ये गेलेला आहे. आणि हे ज्ञान भगवद्गीता आपल्याला देत आहे. कधी कधी आपण इतके दुःखी होतो, आपल्याला आपल्या परिवारजन आहेत ह्याचं एक खूप सेक्युरिटी असतं आपल्या जीवनामध्ये. हां, माझे
आई वडील आहेत, दादा दादी, नाना नानी, काका काकी, मामा मामी सगळे आहेत म्हणून मी खूप सेक्युअर आहे. पण ती सेक्युरिटी थोड्या दिवसांसाठीच आहे. कारण की सगळे एक दिवस हे जग सोडून जाणार आहे. हळूहळू हळूहळू सगळे जाणार आहेत परिवारामधून. मग तेव्हा काय, कुठे गेली ती सेक्युरिटी? तर सेक्युरिटी कुठे आहे हे आपल्याला कळलं पाहिजे. जेव्हा आपल्याला ते ज्ञान मिळतं की मी आत्मा आहे आणि आत्म्याला दुसरा प्रवास करायचा आहे, है ना. मृत्योर्मा अमृतम गमय असं सांगितलेलं आहे, है ना. अमृत म्हणजे काय? आध्यात्मिक जगामधून तो आत्मा आलेला आहे आणि परत त्याला तिथेच जायचं आहे. कारण की ही सृष्टी शाश्वत नाही आहे, है की नाही. तसंच शरीर आपल्याला मेंटेन करायचं आहेच. असं नाही की आपल्या शरीराकडे लक्ष नाही द्यायचं, कारण की ह्या शरीरामधून तर आपण धर्म करू शकतो. हे सगळे कार्य जे करायचे आहेत आपल्याला, म्हणून स्वधर्म खूप महत्वाचा आहे आणि आपण स्वधर्म करता करता नित्यधर्म पण केलं पाहिजे आणि स्वधर्म असं केलं पाहिजे ज्याच्याने आपलं नित्यधर्म पण साध्य होणार आहे. अशा प्रकारे स्वधर्म केलं तर अतिउत्तम, है ना. आणि हेच कर्मयोग आहे. आपण तिसऱ्या चॅप्टरमध्ये उद्या आपण हे शिकणार आहोत इन डिटेलमध्ये परत, है ना. तर आपण जेव्हा स्वधर्माकडे बघतो तेव्हा नित्यधर्म वेगळं ठेवून बघायचं नाहीये. नित्यधर्म मी आता सुरुवातीला जेव्हा सेशन सुरू करण्याआधी तुम्हाला म्हटलं ना की आपण प्रत्येक कार्य सुरू करण्याच्या आधी प्रार्थना करायची आहे. का? कारण की ती प्रार्थना केल्यावर आपण कनेक्ट होतो. भक्ती योग, कर्म योग. जिथे योग हा शब्द येतो त्याचा अर्थ म्हणजे काय? जोडणे. योग म्हणजे जोडणे. कशाला जोडणे? भगवंताला जोडणे. एखादी डहाळी असेल झाडाची, सपोज ती तुटली तर ती सुकून जाते, पण ती जी ब्रांच आहे त्या झाडाला कनेक्टेड असेल तर ते खूप हिरवगार असते. तसंच आपण जेव्हा भगवंतांना कनेक्टेड असतो तेव्हा आपण सुखी राहू शकतो, नाहीतर आपण दुःखी राहणार, है ना. आपलं जीवनातलं सगळं तेज निघून जाणार आहे, सौख्य निघून जाणार आहे. आणि हे जे युद्ध आतमध्ये अर्जुनाच्या आतमध्ये चाललेलं हे आता निरसन करत होते कृष्ण भगवान, है ना. म्हणूनच आपल्याला पण हे कळलं पाहिजे. तर डोंट गिव्ह अप ड्युटी, बिकॉज बाय गिव्हिंग अप ड्युटी इट इज सिन. आपण आपले कर्तव्य द्यायचं नाही, म्हणजे त्याचं गिव्हअप नाही करायचं. आपल्याला ते ड्युटी पण करायचं, कारण की जरा ते ड्युटी नाही केलं तर ते पाप आहे, है की नाही. तर आधीच्या ह्याच्यामध्ये वर्णाश्रम कल्चर पण किती सुंदरपणे होतं, है ना. वर्णाश्रम धर्म म्हणजे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र, है ना. तर हे सगळे सिस्टम्स आधी क्रिएट केले, कृष्णानेच केले ते ना. चातुर्वर्ण्यम मया सृष्टम गुण कर्म विभागाश. आता हे कास्ट सिस्टम वगैरे जे आहे ते आपण बनवलेले आहेत. सो डोंट इक्वेट इट विथ दिस. ओके. आता ब्राह्मण क्षत्रिय हे वर्ण आहेत आपले, जे वर्ण आहे त्याप्रमाणे आपण कार्य करायचं आणि त्याच्याने आपण खूप सुखी राहणार आहोत, है ना. आजकाल आपण बघतो की जरा आपल्याला आजकाल सगळे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करत आहेत, पण ते कधी कधी आपलं वर्ण नसल्यामुळे आपण त्याच्यामध्ये जास्त सुखी नाही आहोत, हे पण आपण बघू शकतो, है ना. ब्राह्मण म्हणजे काय? तो आध्यात्मिक शास्त्र वाचन आणि तसं परत दुसऱ्यांना सांगणं, हे त्याला जास्त रुची असते ब्राह्मणाला. क्षत्रिय म्हणजे तो प्रोटेक्ट, ऍडमिनिस्ट्रेशन, मॅनेजमेंट ह्याच्यामध्ये त्याला जास्त त्याचं बळ असतं. वैश्य म्हणजे बिझनेसमॅन, एंटरप्रिनर्स, है ना. शूद्र म्हणजे लॉयल्टी, है ना. लॉयल्टी टू द ऑल अपर क्लास, म्हणजे तो आर्टिस्ट असतो, एक सुंदर आर्टिस्ट असतो आणि जे काम त्याला सांगितलं ते उत्तम प्रमाणे करतो, म्हणजे दक्ष, है ना. तर हे सगळे लक्षण आहेत ह्याच्या, आणि आपण आपल्याला आपल्यामध्ये पण बघितलं पाहिजे की आपल्यामध्ये काय काय लक्षण आहेत ते, है ना, आणि आपल्याला ओळखलं पाहिजे. आणि म्हणून मी जसं सांगितलं, अर्जुन जेव्हा लढाईला नाही म्हणजे लढाई नाही करायचं ठरवलेलं, तर ते खूप चुकीचं, कारण की क्षत्रिय असं म्हणतो की मी युद्ध करून मरीन, पण मी सोडणार नाही, है ना. मी असंच धावून पळून जाणार नाही त्या युद्धभूमीवरून, है ना. आणि आपण बघतो की हे सगळे आचार्यगण, जे की श्रील प्रभुपाद सारखे आचार्यांनी पण आपल्या शेवटच्या क्षणापर्यंत भगवद्गीतेचा प्रचार पूर्ण जगामध्ये केला त्याने. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत त्यांनी भागवतम, श्रीमद भागवत पुराणाचे ट्रान्सलेशन्स करत होते आणि त्याच्याबद्दल विवरण करत होते. तर असं आपण बघू शकतो की आपण पण एक वॉरियर आहोत सगळेच. आपण आपल्या आपल्या जीवनामध्ये पण एक युद्धाचा काळ असतोच आणि त्याच्यापासून पळून जाऊ नये, पण आपलं ते जे काय कर्तव्य असेल त्या क्षणी ते चांगल्या भावनेने आणि चांगल्या ॲटिट्यूडने आणि गुरुचं शरण जाऊन त्यांच्याकडून गाईडन्स घेऊन करावं, आणि हे खूप महत्त्वाचं आहे, है ना. ड्युटीज ऑफ द सोल अँड बॉडी शुड बी डन टुगेदर.
सायमल्टेनियसली. अँड हाऊ टू डू दॅट, हाऊ टू डू द ट्रान्सेंडेंटल प्लॅटफॉर्म ड्युटी. आता हे झालं शारीरिक ड्युटी आणि ड्युटी टुवर्ड्स द सोल, म्हणजे जे आपले आध्यात्मिक ड्युटीज आहेत, आध्यात्मिक कर्तव्य, ते कसे करायचे? नियमितपणे रोज शास्त्र वाचन करायचं. शास्त्र वाचन का करायचं? कारण की शास्त्र वाचन केल्याने आपल्याला विवेकबुद्धी जागृत होते. विवेकबुद्धीने आपण हे समजू शकतो की काय चूक आहे, काय बरोबर आहे, हे आपण समजू शकतो, हे की नाही? त्याचबरोबर आपल्याला नियमितपणे भगवंतांचं नामस्मरण करायचं, भगवंतांचा नावाचा जप करायचा आहे. आता जप का म्हणून करायचा मी? का दुसरं काय करू नाही शकत का? प्रत्येक युगामध्ये युगधर्म दिलेला आहे. जसं की सत्ययुगामधले लोक 1,00,000 वर्ष जगायचे आणि तेव्हा 60-60, 70-70 हजार साल ते जंगलामध्ये तपस्या करायला जायचे. आता आपण करू शकतो ते? आता जंगलात काय आपण तिथं थोडंसं अंधारात गेले की आपण घाबरून जाऊ आणि आपल्याकडे तेवढं बळ नाही हिमालयात जाऊन तपस्या करणं, न भूक न तहान न सगळं विसरून असं तपस्या करत बसायला. आपल्याकडे तेवढंही बळ नाहीये, शारीरिक बळ किंवा बुद्धिमत्ता, आहे की नाही? दुसरी गोष्ट, द्वापार युगामध्ये लोक यज्ञ करायचे, मोठे मोठे यज्ञ. आणि त्याच्यामध्ये जे सामग्री टाकली जाते, सोनं, चांदी, शुद्ध तूप, दूध, आजकाल काही शुद्ध मिळत नाही. आणि अशी यज्ञ करण्यासाठी जी सामग्री आहे तेवढी आपल्याकडे ऐपत पण नाही आहे. तिसरी गोष्ट, त्रेतायुगामध्ये लोक अर्चविग्रहांची सेवा करायचे. अर्चविग्रह म्हणजे पंचरात्रिकी विधीनुसार, आणि ते खूप सूक्ष्म रीतीने केले जायचे. आणि आता त्याच्यासाठीही लोकांकडे वेळ नाही. म्हणून कलियुगामध्ये सर्वात उत्तम उपाय सांगितलेला आहे, हरेर नाम हरेर नामैव केवलम कलौ नास्तेव 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 गतिरन्यथा. म्हणून कलियुगामध्ये आपल्याला भगवंतांचा नामाचा जप केला पाहिजे. आणि ते खरं खूप सोपं आहे, है ना? तुकाराम महाराजांची अभंग तुम्ही सगळ्यांनी ऐकलाय, हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी, है ना? तर आपण सगळ्यांनी भगवंतांचा नामाचा जप का करावा? कारण की ते खूप सोपं आहे. या कलियुगामध्ये त्याला कुठे वेळ, न काळ, न काही रूल्स, ना काही नियम, काहीच नाहीये. तुम्ही कधीही, कसंही, केव्हाही जप करू शकता भगवान. अगदी गाडीवरून गाडी चालवता चालवता पण भगवंतांचं नामस्मरण करू शकता, किंवा तुम्ही अगदी आंघोळ करता करता पण भगवंतांचं नामस्मरण करू शकता. काय पाप लागणार आहे? नाहीच, है ना? का? कारण की तिथे पण आपल्याला काही होऊ शकतं. मग भगवंतांचं जर नाव घेतलं तर किती छान, आहे की नाही? आपण शुद्धच होत आहोत. का? कारण की नामामध्ये इतकी शक्ती आहे. जेव्हा ते नाव आपण घेत असतो आपल्या मुखाने, ते आपल्या कर्णरंध्रामध्ये जाऊन, हे कर्णरंध्र यज्ञकुंडाप्रमाणे आहेत आणि तिथे आपण आहुती देतो त्या नावाची. आणि ती आहुती जेव्हा नामाची आपण देतो, त्या कर्णरंध्रातून ते हृदयामध्ये जातं आणि आपलं हृदय पूर्णपणे स्वच्छ होऊन जातं. स्वच्छ होणे म्हणजे काय? हृदय स्वच्छ होणे म्हणजे आपल्या हृदयामध्ये काम, क्रोध, लोभ, मोह, मत्सर असे खूप दुर्गुण आहेत, है ना? हे वैरींना आपल्याला जिंकायचं आहे, है ना? शिवाजी महाराजांनी तुकारामांना सांगितलं ना, की मला या वैरींना जिंकायचं आहे आता. तसंच आपल्याला सगळ्यांना या वैरींना जिंकायचं आहे. आणि ते कुठलंही ॲलोपॅथिक किंवा होमिओपॅथिक डॉक्टर आपल्याला करू शकत नाही, देऊ शकत नाही त्याच्यावरचं औषध. हे भगवत नामामध्येच ती शक्ती आहे. आणि म्हणून आपल्याला नियमितपणे दररोज जप करायचा आहे, कृष्ण प्रसाद घ्यायचा आहे. जे पण आपण व्यंजन घरी बनवतो त्याचा भोग अर्पण करायचा आहे, है ना? तुलसी महाराजांना वंदन करायचं आहे, भगवद्गीतासारखे दिव्य शास्त्राचं वाचन करायचं आहे. आणि हे आपलं नित्य धर्म आहे. तर हे पण दैनंदिन जीवनामध्ये केलं पाहिजे. तुम्ही म्हणाल हे सगळं कधी करू मी? माझ्याकडे वेळ नाहीये, है ना? हा दुसरा प्रश्न तर नक्कीच असणार आहे सगळ्यांना, कारण की मी इतका बिझी आहे. माझी फॅमिली, माझी मुलं, माझी बाळं, माझा स्वयंपाक, माझा जॉब, माझा बिझनेस, मी काय काय म्हणून करू एकटा? पण हे सगळं गरजेचं आहे, कारण की आपल्यालाच करायचंय, है ना? जर आपल्याला त्या अमृताची गोडी नाही लागली तर आपल्याला या इकडचं जे दुःख आहे ते भोगावंच लागणार आहे. म्हणून त्या अमृताची गोडी लागलीच पाहिजे, है ना? अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. तर जेव्हा असे अभंग आपण ऐकतो तेव्हा आपल्याला त्याचं महत्त्व कळतं. आणि म्हणून फिलॉसॉफी पण तेवढीच महत्त्वाची आहे. आपण जेव्हा शास्त्र वाचन करतो, आपल्यामधले जे भौतिक इच्छा असतात ते नष्ट होतात. पण नष्ट का? आता तुम्हाला भीती वाटेल, "अरे भौतिक इच्छाच नष्ट झाली तर कार्य कसं करणार आपण?" तसे नाही. चुकीचे भौतिक इच्छा, आपल्या मनामध्ये अशी कितीतरी चुकीची धारणा आहेत, चुकीच्या समजुती आहेत, ते सगळे नष्ट होऊन चांगल्या समजुती उत्पन्न होतात. आणि ते खूप गरजेचं आहे. म्हणून आपल्या जीवनामध्ये आपण चांगले उत्तम निर्णय घेऊ शकतो शास्त्र वाचनाच्या द्वारे. आणि म्हणून हे नित्यधर्म केले पाहिजे. आणि म्हणून आपण सगळ्या आपल्या लाईफमध्ये एक शेड्यूल बनवलं पाहिजे, है ना? का म्हणून म्हणतात ब्राह्ममुहूर्तामध्ये उठायचं? का म्हणतात लवकर झोपा? कारण की ब्राह्ममुहूर्तामध्ये हे सगळे
आपण ऍक्टिव्हिटीज करू शकतो, जे नित्य धर्माचे ऍक्टिव्हिटीज, आणि दिवसभर आपल्याला स्वधर्म तर आहेतच, हे की नाही, आणि ते खूप महत्वपूर्ण आहे. तर हे कसं सगळं करायचं पूर्ण उद्या तर निष्काम कर्म पूर्ण चॅप्टरच आहे, आपण ह्याच्यावर डीपमध्ये डिस्कशन करूयाच, पण आज मी थोडक्यात तुम्हाला सांगितलं आहे. तर ह्याच्यामध्ये एक सुंदर उदाहरण पण पिंजरा दिसतोय तुम्हाला, आणि त्याच्यामध्ये एक पक्षी आहे. ती बाई काय करते माहितीये का, तर पिंजरा आपल्या शरीराप्रमाणे आहे आणि तो पक्षी जो आहे तो आत्मा आहे. ओके, फक्त ते पिंजऱ्याला पूर्णपणे सजवते रोज, त्याला छान पॉलिश, सोन्याचा पिंजरा येतो ऍक्च्युली, तर त्याला खूप छान स्वच्छ करत असते रोज, आणि त्या पक्षीला काहीच खायला घालत नाही. तर काय होणार आहे त्या पक्षीचं, तो मरून जाणार आहे तो पक्षी, है की नाही. आणि हे आपल्याला कळत नाही की आपण दैनंदिन जीवनामध्ये इतके व्यस्त झालेलो आहे की आपण शरीराला तर खूप देतोय, कपडे लत्ते, छान लक्झुरियस आयटम्स, सगळं काय देतोय, पण आपण आत्म्याला काय देतोय, आणि ह्याचा विचार आपल्याला केला पाहिजे. आपण आत्म्याला पण दैनंदिन जीवनामध्ये थोडं खाद्य दिलं पाहिजे, आणि ते खाद्य म्हणजे जे मी आता डिस्कस केलं, भगवंतांचं नामस्मरण, शास्त्र अध्ययन, हे. ओके, तर आता अशा प्रकारे अर्जुनाचे सगळे प्रश्न इथे त्यांनी उत्तर दिलेले आहेत बरं, इतक्या श्लोकांमध्ये. तर बघा, तुम्हाला वाटलं तर ह्याचं स्क्रीनशॉट पण काढू शकता तुम्ही, है ना. मित्रांप्रती जे त्याचं प्रेम होतं, जे दया होतं, ते चुकीचं होतं, आणि त्याच्या उत्तर काय दिले की आपण आत्मा आहोत, शरीर नाही. हा तू शरीराला तू वध करतो, पण आत्मा अमर आहे, आणि त्या आत्म्याला तू काहीच करू शकत नाहीयेस, आणि त्या आत्म्याला चांगलं मुक्ती मिळणार आहे, आणि तो it'll be really getting a beautiful body next time, is it not? And second is no enjoyment, म्हणजे त्याला आनंद घ्यायचा असतो इथे. मी कोणाला सांगू सगळं माझं, मी जिंकलोय वगैरे सगळं. तर त्यांनी सांगतात, तू जरा मी सांगितलेलं जे कार्य करशील तर तू इथे तर जिंकशीलच, पण स्वर्गामध्ये पण जिंकशील, कुठे असेल तिथे यशस्वी होशील, है ना. आणि जे पापकर्म आहे, त्याचं काय, मला एवढे कर्म लागतील त्याचं काय. मग कृष्णाने उत्तर देतं त्याला की तू क्षत्रिय आहेस, तर तू जरा क्षत्रियाचं ड्युटी नाही पाळलंस तर तू मोठा पापी होशील, तर ते पाप कुठे भोगशील, म्हणून तू लढ. आणि अर्जुनाला काय होतं, त्याचा स्वधर्म तर क्षत्रियाचाच होतं, किंतु त्याला कृष्ण भगवान पण लढायलाच सांगत होते त्यांच्या प्रसन्नतेसाठी. तर त्याचे दोन्ही ड्युटी सेमच होते की तू लढ, आणि त्याला त्यासाठी पाप नाही मिळणार हे पण त्याला पटवून दिलं. आणि वर्णसंकर होणार याचं काय, तेही कृष्णाने सांगितलं, है ना. तू भगवंतांची जेव्हा आसक्त होशील तेव्हा त्याची चिंता करूच नकोस. जो व्यक्ती, जो राजा, राज ऋषी असतो, तो नेहमीच अशा लोकांचा काळजी नक्कीच घेईल जे वर्णसंकर झालेले आहेत. जेव्हा आपल्याला हे कळतं, आता नेक्स्ट पॉइंट काय येतो, जेव्हा आपल्याला आपली आयडेंटिटी कळाली, आपले स्वधर्म आणि नित्यधर्म काय आहे कळले, आपले ड्युटीज आपल्याला कळाले, तर नंतर जे आपला स्टेटमध्ये तो GITA फॉर आनंद, म्हणजे हायर टेस्ट आपल्याला मिळायला लागतं. तर मग त्याच्याबद्दल आपण आता थोडं चर्चा करणार आहोत. हायर टेस्ट, आनंद. तर हे 54 to 72 या श्लोकांमध्ये दिलेलं आहे. तर एक खूप महत्वपूर्ण श्लोक आहे हा. यततो हि अपि कौन्तेय पुरुषस्य विपश्चितः इंद्रियाणि प्रमथीनि हरन्ति प्रभशंबनः, है ना. तर the senses are so strong and impetus, O Arjuna, that they forcibly carry away the mind even of a man of discrimination who is endeavoring to control them. तर आपले इंद्रिय इतके प्रबळ असतात की ते एखादा सुज्ञ व्यक्ती असेल तरी त्याचीही मती भ्रष्ट करू शकतात, इतके प्रबळ असतात इंद्रिय, म्हणजे इतके बलवान असतात, आणि ते आपल्याला चुकीच्या दिशेने पण हे करू शकतात. तर असं असं जरा, म्हणजे आता एवढं सगळं आपण ऐकलं बरं का, अध्ययन करायचं, शास्त्र वाचन करायचं, आपण आपले हे 2 धर्म केले पाहिजेत, आपण आत्मा आहोत, आपण शरीर नाही आहोत, हे सगळं कळूनही आपण कधी कधी चुकीच्या मार्गाला लागतो. तुम्हाला पण कळत असेल आपल्या जीवनामध्ये आपल्याला पण असेच चॅलेंजेस येतात कधी कधी, आणि चॅलेंज हे काय आहे ना, सगळे सिलेबसच्या बाहेरच असतात कधी पण आपल्या आयुष्यामध्ये, आउट ऑफ सिलेबस क्वेश्चन म्हणतो ना तसं. आणि त्या आउट ऑफ सिलेबस क्वेश्चनला आन्सर करण्यासाठी आपल्याला काय केलं पाहिजे, तर हायर टेस्ट, त्याचं एकच उत्तर आहे, एका शब्दामध्ये उत्तर आहे. तर आता ते काय आहे ते आधी आपण बघूया. त्याच्या आधी मी तुम्हाला लोअर टेस्ट काय असतं हे सांगणार आहे. तर आपण आपल्या इंद्रियांनी कधी पण इंद्रतृप्ती करण्याचा प्रयत्न करत असतो, ह्या इंद्रियांमधून, है ना, उपभोग करण्याचा, सुख उपभोग करण्याचा प्रयत्न करत असतो. आणि त्याच्या कारणामुळे काय होतं की
आता इथे खूप सुंदर विवरण दिलेलं आहे बघा. ध्यायतो विषयान पुंसा ध्यायतो विषयान पुंसा संगात संजायते कामात कामात क्रोधो बी जायते. आता जेव्हा आपण असे जे खालचे टेस्ट असतात, जसे की आता एक उदाहरण देतो. फॉर एक्झाम्पल, कावळे जे असतात ते डस्टबिन जवळ बसलेले असतात आणि काय करत असतात, एखादा उंदीर असतो मेलेला, त्याला चिरफाड करून खातात सगळे कावळे. तेच जरा तुम्ही राजहंस बघितलं तर ते राजहंस कुठे असतात? सुंदर तलावामध्ये असतात, जिथे खूप सुंदर कमळ आहेत आणि खूप सुगंधित वातावरण आहेत, अशा स्वच्छ ठिकाणी असतात, है ना. तर जे अशा खालच्या दऱ्याच्या सुखामध्ये सुख प्राप्ती करत आहेत, इंद्रतृप्ती करण्याचा प्रयत्न करत असतात, तर ते कधीही सुखी राहू शकत नाही. आणि ते त्यांचं काय दर्श होतं ते सगळ्यांनाच माहिती आहे. त्यांना खूप त्रास होतो, त्यांचा परिणाम खूप वाईट होतात. आणि ज्यांना माहित असतं की असे आपण सुख उपभोगायचे ज्यांचा परिणाम खूप चांगला होणार, तर इनिशियली दॅट विल बी लाईक अ पॉइझन, है ना. फॉर एक्झाम्पल, सकाळी लवकर उठणे हे खूप त्रासदायक आधी असेल, पण त्याचा परिणाम खूप चांगले होणार आहेत पुढे जाऊन, है की नाही. तेच जरा उशिरा उठणे असेल तर आधी खूप चांगलं वाटेल, हा खूप ती साखर झोप म्हणतो ना आपण, ती हवी असते आपल्याला, पण ती साखर झोप खूप मोठी होते कधी कधी, आणि त्याच्यामुळे आपला इतका टाइम निघून जातो की आपल्याला जे साध्य करायचं ते करू शकत नाही, आणि पण ते वेळ गेल्यावर का फायदा त्याचा, है ना. तर आपण असं इंद्रतृप्तीमध्ये रममाण होऊ शकत नाही, कारण की त्याच्यामध्ये जरा रममाण झालं तर आपल्याला कितीतरी प्रॉब्लेम्स येऊ शकतात. आणि ह्याचंच एक सुंदर उदाहरण या श्लोकांमधून दिलेलं आहे, की आपण कधी कधी ध्यान करत असतो की हा मला हे उपभोगायचं. फॉर एक्झाम्पल, एक उदाहरण देतो. एखाद्याला डायबिटीस असते फॉर एक्झाम्पल, तर तो बाजारात जातो, काहीतरी दुसरी वस्तू आणायला चाललेला असतो, पण त्याला अचानक एक पेस्ट्रीचं दुकान दिसतं. खूप सुंदर पेस्ट्री असतात तिथं, छान छान केक्स, पेस्ट्रीज एकदम छान सजवलेले असतात. आता त्याला ते पेस्ट्री खायची नाही, कारण की त्याला डायबिटीज आहे. पण त्याच्या तोंडातून लाळ गळत असते ते ब्लॅक फॉरेस्टचा केक बघून, है ना. आणि तो म्हणतो आता इतकं छान आहे, आधी विचार करायला लागतो तो. ध्यायतो विषयान पुंसा, म्हणजे ते विषय झालं त्यासाठी, है ना. त्या विषयावर तो ध्यान करायला लागतो. कुठला विषय? तो केक हा त्यासाठी तो विषय झाला. आणि जेव्हा तो ध्यान करायला लागतो, ध्यान करत 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 तो इतका आसक्त होऊन जातो, तो जातो त्या दुकानात आणि म्हणतो मला देच एक एक पेस्ट्री देच. कारण की तो कंट्रोलच करू शकत नाही त्याच्या इंद्रियावर. त्यांनी सगळं ऐकलेलं आहे डॉक्टरांकडून की मला डायबिटीस, गोळ्याही घेतोय रोज संध्याकाळी, एक डायबिटीसची गोळी जी असते सगळ्यांनी. तरीही त्याला काय हे नाहीये ना, इथे तिथे बघतो कोण माझ्या बघत नाहीये ना, तर पटकन जाऊन एक पेस्ट्री विकतच घेतो तो. आणि जसं तो विकत घेतो, तेवढाच एक मित्र येतो त्याचा, आणि त्याच्या मित्राला माहित असते की अरे ह्याला तर खरं हायर डायबिटीज आहे आणि ह्याला आपण रोखलं पाहिजे. मग तो त्याला रोखायला जातो. आणि जेव्हा तो आपल्याला रोखायला जातो, त्याला इतका राग येतो, तू कसं मला रोखू शकतो? मला पाहिजे नाही, मला एन्जॉय करायचं याच्यामध्ये, तुला काय प्रॉब्लेम आहे? मला जे काय होईल ते होईल ना, होऊ दे ना. असं मग क्रोध, है ना. ज्या गोष्टींपासून आपण आसक्त असतो त्याची आपल्याला कामभावना निर्माण होते, आणि ती कामभावना नो विविध प्रकारची कामभावना असते. एक शारीरिक स्तरावर असते, एक विषयानुभोग असतं, विषयभोग करण्यासाठी कामभावना असते. तर ती जेव्हा कामभावना आपली सक्सेसफुल नाही झाली तर आपल्याला क्रोध येतो, है ना. आणि मग काय होतं, पुढच्या श्लोकांमध्ये दिलंय, क्रोधात भवती सम्मोहात सम्मोहात स्मृती विभ्रमा स्मृती विभ्रमात बुद्धिनाशो बुद्धिनाशात प्रणश्यती, है ना. जेव्हा क्रोध येतो तेव्हा आपल्याला नो क्रोध नंतर काय नो क्रोधात समोह इतका मोह तर ते मोह पूर्ण झाल्यामुळे आपल्याला क्रोध येतो, आणि त्या क्रोधामुळे आपलं बुद्धी भ्रष्ट होऊन जाते. आणि जेव्हा आपली बुद्धी भ्रष्ट होऊन जाते, आपण कसंही वागतो, है ना. आणि मग आपण आपल्यावरच कंट्रोल करू शकत नाही, त्या रागावरच राग आपल्याला कंट्रोल करतं आपलं, है ना. तर आपलेच दुर्गुण जर आपल्याला कंट्रोल करायला लागले तर आपण कसं करणार कार्य, कुठलंही कार्य जर करायचं असेल तर रेग्युलेशन इज सो इम्पॉर्टंट. आजकाल हे जे क्राईम्स होत आहेत, सुसाईड होत आहेत, रेप होत आहेत सोसायटीमध्ये, असे सगळे चाललेले आहेत का? कारण की इंद्रियांवर संयम हा खूप कमी चाललेला आहे, झालेला आहे. का? कारण की ते ज्ञान प्राप्त झालेलं नाही आहे आपल्याला अजून, आणि ते ज्ञान लहानपणापासूनच संस्काराच्या माध्यमातून आपल्याला द्यायचं आहे, जेणेकरून मोठं झाल्यावर जसे प्रलोभन येतील ते त्यांना त्रास देणार नाहीत, हे की नाही. आणि हे खूप महत्वाचा मुद्दा आहे आजकालचा. आज मिलेनियम जनरेशन आपण म्हणतो, मिलेनियल जनरेशन, आपण टेक्नॉलॉजिकली ऍडव्हान्स्ड आहोत, पण आपण आत्मिक दृष्टीने ऍडव्हान्स नाही होत अजून. सायंटिस्टनी बरेचसे ऍडव्हान्समेंट केले असतील आजच्या जगात, पण मी तर म्हणेन
आधीच्या काळातली लोक खूप हुशार होती आपल्यापेक्षा. का? कारण की त्यांना हे ज्ञान होतं, जे आपल्या पिढीला खूप कमी लोकांना मिळालेलं आहे. आणि म्हणून ते आपल्याला ज्ञान प्राप्त करायचं व्यवस्थित गुरूंकडून, है ना? आणि म्हणून दुसरा श्लोक येतो, विषया विनिवर्तन्ते निराहारस्य देहिना रसवर्जम रसोप्यस्य परम दृष्ट्वा निवर्तते, है ना? तर though the embodied soul may be restricted from sense enjoyment, the taste for sense object remains. But seizing such engagement by experiencing higher taste is fixed. तर आपल्यामध्ये हे इच्छा असणार आहेत की मला हे थोडंसं मजा घ्यायची आहे. पण ते किती मजा 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 घेणार तेवढी सजा 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 पण मिळणार आहे आपल्या जीवनामध्ये आपल्याला, हे की नाही? आणि त्याच्यामुळे आपल्याला त्याला अवॉइड करायचंय. कसं अवॉइड करू शकतो? कसं? ते नाही म्हणू शकत तर नाही आपण, ठीक आहे. पण आपण कुठल्या तरी त्याच्यापेक्षा चांगल्या विषयाचं स्मरण करू शकतो. अजून उच्च चवीच्या विषयाचं, है ना? जरा त्याची चव आपल्याला असेल, ती चव खूप खालची दर्जाची चव असेल, है ना? जी आपल्याला फक्त इंद्रिय सुख देणार आहे आणि ते पण खूप शाश्वत नाही, है ना? क्षणभंगुर संसार आहे, असं तर क्षणभंगुर सुख आहे. त्याचप्रमाणे आपल्याला जरा उंच दर्जाची चव हवी असेल तर ती उंच दर्जाची चव आपल्याला चाखायला पाहिजे, हायर टेस्ट. आणि तेव्हाच आपल्याला हे जे लोअर टेस्ट आहेत, जी खालच्या दर्जाची चव आहे, ती आपल्याला आरामात सोडता येते. फॉर एक्झाम्पल, तुम्हाला एखादी बॉटल देतो मी, त्याच्यामध्ये इंक आहे. आता त्या इंकची बॉटलमधून सगळी इंक काढायची, तर तुम्ही फक्त त्याला नळाखाली धरणार आहे, स्वच्छ पाणी त्याच्यामध्ये जाणार आहे, हळूहळू ते पूर्ण निळं होणार आहे ती बॉटल. पण जसं जसं पाणी जात राहणार आहे त्याच्यामध्ये, ती अख्खी बॉटल शुद्ध पाण्याने भरणार आहे, है ना? क्रिस्टल क्लिअर वॉटर. तसंच आपल्या मनामध्ये पण आपल्याला दुर्गुण काढण्याच्या मागे राहायचं नाही, आपल्याला सद्गुण भरायचे त्याच्यामध्ये. फ्लड अवर हार्ट विथ डिवोशन, फ्लड अवर हार्ट विथ गुड व्हायब्रेशन्स लाईक दिस. आपल्याला पूर आणायचं आहे आपल्या हृदयामध्ये अशा आध्यात्मिक गोष्टींचा पण. आणि नॅचरली ते दुर्गुण निघून जाणार, त्यांचा विचार पण आपल्याला येणार नाही. आणि तेच सांगितलेलं आहे, है ना? एक कासवाचं उदाहरण देतो. कासव कसा असतो, है ना? जसं आपण त्याला हात लावतो सगळं असं आतमध्ये घेतो, हे की नाही? तसंच आपल्याला पण राहायचं आहे या भौतिक जगामध्ये. जेव्हा कुसंगमध्ये जाऊ आपण, तेव्हा आपल्याला आपले इंद्रिय आणि आपल्या मतीवर संयम ठेवायचा आहे. आणि एवढं एक्सप्रेस नाही व्हायचं त्यांच्यासमोर, म्हणजे त्याच्यामध्ये मिक्स होऊन आपल्याला दूषित नाही करायचं. पण जेव्हा सत्संगामध्ये जाऊ, म्हणून मंदिरामध्ये बघा कासवाचे पूर्ण पाय ओपन असतात, बाहेर असतात, आणि डोकं पण बाहेर असतं. का? कारण की तिथे तो सत्संग, तो एक संदेश आहे तिथे. कासव जेव्हा मंदिरात असतो बाहेर, है ना, देवाराच्या बाहेर कासव असतो, तसं ते निर्देश आहे की आपण पण असं कासवासारखं असावं. तर तसं ते हेतू आहे. आणि द पर्सन हु इज नॉट डिस्टर्ब बाय इनसेसेंट फ्लो ऑफ डिझायर, म्हणजे जो अशा इच्छांपासून डिस्टर्ब होत नाही. भौतिक इच्छा आहेत आणि जे येत असतात, असं नाही की कोणाला येत नाही, मोठे मोठे साधू संतांना पण इच्छा येतात, पण ते त्यांच्यावर कंट्रोल करू शकतात. आणि असा जो माणूस त्यांच्यावर कंट्रोल करतो, तो खूप महान असतो आणि त्याला उच्च दर्जाची चव त्याला मिळालेली आहे, चाखलेलं आहे त्यांनी ते अमृत, है ना? आणि म्हणून आपल्याला पण ते अमृत चाखलं की आपल्याला खालच्या दर्जातले जे आपल्याला आधी अमृत समान वाटणारे जे चव आहेत, ऍक्च्युली ते विषच आहे, है ना? आणि म्हणून आपल्याला ते टाळायचं. आणि हे सुंदर वर्णन आज ह्या चॅप्टरमध्ये कृष्णाने अर्जुनाला खूप छान सांगितलेलं आहे. आणि म्हणून हे जेव्हा त्यांनी डाऊट्स सांगितले, त्यांचे डाऊट्स निरसन झाले. आता पुढे अर्जुन अजून ह्याच्यावर पण बरेचसे प्रश्न विचारणार आहेत आणि आपण त्यांचं पण श्रवण करणार आहोत खूप, आणि समजून घेणार आपल्या आयुष्यासाठी. एक क्विक रिव्हिजन आपण करूया. जी फॉर गुरु, आपल्याला आत्मसमर्पण करायचंय, पण जोपर्यंत आपण आपण भक्तीमध्ये येतो, आता कृष्णा तर अर्जुन तर कृष्णाच्या समोरच उभा होता, तरी तो दुःखी होता. ह्याचा अर्थ काय? कधी कधी आपण आध्यात्मिक ग्रुप्समध्ये सामील होतो, पण तरी काय आपले दुःख जात नाही किंवा आपल्याला आपले जे टेन्शन्स आहेत, अँझायटीज कमी होत नाही. का? कारण की आपण पूर्णपणे समर्पण नाही झालेलं. आपला जे वीकनेस आहे आपण त्यांना एक्सप्रेस नाही केलेलं आहे, म्हणून आपण तसेच राहतो. कारण की आपल्यामध्ये जो अहंकार आहे तो आधी आपल्याला घालून त्यांच्यापासून आपल्याला उपदेश घेतले पाहिजे, है ना? आणि त्याला खूप करेज लागतं आणि ते असलं पाहिजे, मगच आपल्याला ते ज्ञान मिळू शकतं. जसं मी डॉक्टरांचं उदाहरण दिलं तुम्हाला, डॉक्टर पासून तुम्ही काही लपवू शकत नाही. जर तुम्ही असं म्हणाल की अरे मी तर मोठा माणूस, इंजिनियर, सीईओ, काय मंत्री वगैरे जे काय असेल ते, है ना, मी कसं सांगू शकतो, माझं पण काय प्रतिष्ठा आहे, सामाजिक प्रतिष्ठा, माझं काय स्थान आहे,
पण हे सगळं स्थान गुरूंसमोर नाही दाखवू शकत आपण, काय गरज नाहीये. कारण की तिथे या स्थानाचं काही व्हॅल्यू नाहीये. तिथं त्या ज्ञानाची व्हॅल्यू, आणि ते ज्ञान आपल्याला प्राप्त झाल्यावरच आपल्याला ह्या देह बुद्धीपासून आपण मुक्त होऊन आत्मसाक्षात्काराकडे आपण वळणार आहोत. आणि त्याच्यासाठी आपण कोण आहे हे गुरूंकडूनच आपल्याला कळतं. आपण आत्मा आहोत, शरीर नाही आहोत. ह्या शरीरामध्ये थोड्या काळासाठी आहोत. म्हणून ह्या शरीरामध्ये जोपर्यंत आहोत आपल्याला ते 2 धर्म करायचे आहेत, म्हणजेच स्वधर्म आणि नित्यधर्म म्हणजे सनातन धर्म. आणि आपण जेव्हा हे साध्य करू आपल्या पूर्ण जीवन कालामध्ये, तेव्हा आपण त्या आनंदाची अनुभूती घेऊ शकू आणि त्या उच्च चवाची, त्या अमृताची पण गोडी आणि ती चव आपण चाखू शकू. म्हणून जेव्हा हे सगळे तुच्छ जे इच्छा आपल्या मनामध्ये येत असतील त्याचं पण ते पण सरून जातील, ते पण निघून जातील. आणि असं आपण खूप खूप सुखी राहू शकतो. हा पूर्ण सार आहे गीतेचा, जो आज आपण वाचला आणि समजून घेतला. अखंड गीता हीच आहे गीता. आणि ह्याच पूर्ण डिटेलमध्ये विवरण पुढच्या चॅप्टर्स मध्ये कृष्णाने केलेलं आहे. तर आपण आज इथे कॉन्क्लूड करणार आहोत. तर त्याच्या आधी तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही मला विचारू शकता. तर त्याच्या आधी आपण हरे कृष्ण महामंत्राचा सगळे मिळून जप करणार आहोत. आता इथे सगळेजण आहेत तुम्ही, तर तुम्ही आपापल्याला अनम्यूट करू शकता. आणि हे बघा आता कसं करायचा जप ते पण सांगतो मी तुम्हाला. तर आपल्याला हे 4 बोट आहेत, ह्याच्यामध्ये 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 है ना. आणि इथे हे बोट क्लोज करून इथे किती आहेत, 1 2 3 4 5 6 7 8 9. तर हे 12 9 वेळा मोजायचे म्हणजे 108 होतात. तर आपण असे रोज 108 वेळा हरे कृष्ण महामंत्राचा जप करू शकतो सगळ्यांनी एकत्र, है की नाही. आपल्या परिवारासोबत आपल्या मुलांना पण घेऊन बसा, कारण की दिस मेडिटेशन इज द बेस्ट मेडिटेशन इन कलियुगा. युगधर्म कलियुगाचा हरेर नाम हरेर नामैव केवलम कलव नास्ते व नास्ते व नास्ते वगैरे अन्यथा, है ना. आणि अशा प्रकारे आपलं हृदय खूप स्वच्छ होणार आहे. आणि त्या हृदयाला स्वच्छ करण्याची प्रक्रिया आपल्याला सुरू केली पाहिजे. आपल्याला स्पिरिच्युअल अकाउंट उघडायचं आहे. आपण म्युच्युअल फंड्स मध्ये इन्व्हेस्ट केलेलं असेल, आपण LIC मध्ये इन्व्हेस्ट केलेलं असेल, पण आपलं खरं लाईफ इन्शुरन्स इथे पण आहे. हे पण आपलं लाईफ इन्शुरन्स आहे, हे आपलं आत्म्याचं इन्शुरन्स आहे की नाही. आणि हे पण आपण सुरू करायचं आहे आजपासून. म्हणून सगळ्यांनी मिळून जप करणार आहोत. तर जप सुरू करण्याच्या आधी आपण पंचतत्व मंत्र म्हणतो. जय श्री कृष्ण चैतन्य. सगळ्यांनी म्हणायचंय माझ्या बरोबर एकदा, जय श्री कृष्ण. अनम्यूट करू शकता सगळे तुम्ही, प्लीज अनम्यूट युअर सेल्फ. ओके. जय श्री कृष्ण चैतन्य. जय श्री कृष्ण चैतन्य. प्रभु नित्यानंद. प्रभु नित्यानंद. श्री अद्वैत. श्री अद्वैत. गदाधर. श्रीवास आदि गौर भक्त वृंद. आता माझ्यावर म्हणा हरे कृष्ण. आता तुम्ही पण माझ्यावर म्हणू शकता. सगळ्यांना मी हरे कृष्ण महामंत्र डिस्प्ले करतो इथे सगळ्यांसाठी, म्हणजे तुम्ही ते बघून म्हणाल. सगळ्यांना दिसतंय मंत्र? ओके. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हा फक्त हा वरचा हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा कृष्ण हरे कृष्ण हरे राम 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 हरे कृष्ण कृष्ण हरे कृष्ण हरे राम राम हरे राम हरे कृष्ण हरे कृष्ण हरे राम राम हरे राम हरे कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम राम हरे हरे. हरे कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम राम हरे हरे. हरे कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम राम हरे हरे. हरे कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम राम हरे हरे हरे. कृष्ण हरे कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम हरे हरे. हरे कृष्ण कृष्ण हरे हरे, पण हरे राम. आपल्या जीवनामध्ये थोडासा वेळ आपण काढून 108 वेळा हा मंत्र म्हटला सकाळी, तर तुम्ही तुमच्या जीवनामध्ये एक सुंदर परिवर्तन बघू शकाल. आणि हे मी खरं सांगतोय, हे मी काय असंच म्हणजे छान वाटायच्यासाठी म्हणून सांगत नाहीये, नाही.
हे शास्त्रांमध्ये सांगितलेलं आहे आणि लाखो करोडो लोकांनी अनुभवलेले आहे. आणि साधू संतांनी, आपण हिरो हिरोईन किंवा जे कोण असे लोक असतील त्यांचं खूप छान ऐकून ते पिक्चर बघून मूवीज बघून त्यांच्यासारखं वागतो. पण जे संतांनी सांगितले ते आपले खरे हिरो आहेत आपल्या जीवनामध्ये. आणि त्यांचं जेव्हा आपण वचन आपल्या जीवनात अंमलात आणतो तेव्हा आपलं जीवन खूप सुंदर बनतं. आणि म्हणून आपण सगळ्यांनी प्रयत्न करायचा आहे, सगळ्यांना दररोज सगळे चॅन्ट करतील मग नामस्मरण. हो. धन्यवाद. तर हे तुमची सेवा आहे, तुमचं गिफ्ट आहे भगवंतांना. देखो, भगवंतांनी आपल्याला सगळं काही दिलेलं आहे आयुष्यामध्ये. आपण सारखं म्हणत असतो की मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, पण आपण जरा हे कॅल्क्युलेट केलं भगवंतांनी ऑलरेडी काय दिलेलं आहे तर आपण खूप कृतज्ञ राहू. आणि हे कृतज्ञता अर्पण करण्याची संधी सगळ्यांना आहे. आणि आपण रोज नियमितपणे जप केला तर आपल्या जीवनामध्ये पण एक सुंदर परिवर्तन होणार आहे. कारण की आपल्या हृदयामध्ये जे दुर्गुण आहेत ते निघून जाणार हळूहळू, आणि की ते साक्षात कृष्ण भगवंतच काढतात. ओके, तर आता या वेळेमध्ये कोणाला काही प्रश्न आहेत तर विचारू शकतात. हरे कृष्ण प्रभूजी. हा, एकेकाने विचारा. कोण आहे अनम्यूट करा आणि तुम्ही व्हिडिओ पण ऑन करू शकता म्हणजे मला दिसेल कोण विचारतोय, किंवा अनम्यूट मध्ये पण चालेल, कसं आहे. हरे कृष्ण प्रभू. हा बोला, संतोषजी राईट. हा संतोषजी बोला, विचारा. तुम्ही ते सूक्ष्म शरीराबद्दल सांगितलं, मन बुद्धी अहंकार. ओके, त्याच्यामध्ये कॉर्पोरेट वर्ल्ड मध्ये जर आपण अहंकार म्हणता येणार नाही, आपण जर अहंकार नाही दाखवला तर लोक आपल्याला ग्रँटेड घेतात. आणि मग शेवटी प्रत्येकाचं नेचर हे त्याच्या फॅमिलीमध्ये कसं तो अपब्रिंग झालं त्याप्रमाणे माझं नेचर थोडंसं म्हणजे रिझर्व्ड आहे. त्यामुळे जास्त आपण जेव्हा अहंकार सोडून दिल्यानंतर मग तिथे आपल्याला ऑलरेडी आपण इगोने बोलत नाहीये, मग अहंकार सोडून दिल्यानंतर मग आपण ते कसं सिच्युएशन बॅलन्स करायची. बरोबर आहे, बरोबर. खूप सुंदर प्रश्न आहे की ऑफकोर्स आपण जेव्हा बाहेरच्या सर्कल्समध्ये जातो, कॉर्पोरेट सर्कल्समध्ये जातो, वी नीड टू शो ऑफ दॅट आय हॅव दिस मच, इज इट नॉट? आणि माझ्याकडे एवढं स्किल्स आहेत, माझ्याकडे एवढे टॅलेंट्स आहेत, हे दाखवायची इच्छा असते आणि दाखवावं लागतं कधी कधी, है ना. पण ह्याच्यामध्ये फरक काय, अहंकार आणि स्वाभिमान मध्ये फरक आहे, है ना. तर हे दोन घटक महत्वाचे आहेत अंडरस्टँडिंग. अहंकार म्हणजे ज्याच्याने आपल्याला आपल्यामधले असलेले जे गुण आहेत त्याच्याशी आपला गर्व आहे, आणि त्या गर्वापोटी आपण दुसऱ्यांना खाली पाडतो. वी बी लिटल अदर्स अँड दॅट इज रॉंग अहंकार. दॅट इज कॉल्ड फॉल्स इगो. ओके, वी थिंक दॅट वी आर बेस्ट, पण आपल्यापेक्षा खूप बेस्ट लोक आहेत जगामध्ये, असं नाही की आपणच बेस्ट आहोत. आणि तो अहंकार आपल्याला काढून टाकायचा आहे, कळालं. आणि आपल्याला आतमध्ये स्वाभिमान कसला असला पाहिजे, हा मी माझं कर्तव्य चांगल्या रीतीने करत आहे आणि मी केलेलं आहे. जरा आपण ऑनेस्टली जे काही काम आपल्याला दिलेलं आहे, जर तुम्ही आता सॉफ्टवेअर इंजिनियर आहात एका कॉर्पोरेट सर्कलमध्ये, तर तुम्हाला जे टास्क दिलेलं आहे ते तुम्ही प्रामाणिकपणे जरा केलं असेल तर तुम्ही कॉन्फिडेंटली सांगू शकता की मला मी हे साध्य केलेलं आहे आणि दिस इज व्हॉट आय हॅव डन, अँड यू कॅन प्रेझेंट इट इन दॅट वे, इज इट नॉट ट्रू? है ना. तर त्याच्यामध्ये तो अहंकार मानला जाणार नाही. पण अहंकार कसा असतो की ज्याच्याने आपण स्वतःला श्रेष्ठ समजतो आणि दुसऱ्यांना कमी लेखतो, ते चांगली गोष्ट नाही. ओके, कळालं. चला, अजून कोणाचा प्रश्न आहे? थँक्यू संतोषजी. हरे कृष्ण प्रभू. हा, तुम्ही ब्रह्ममुहूर्ताबद्दल सांगत होतो, त्याबद्दल जरा विस्तारित माहिती दिलीत तर बरं हो, होईल. ब्रह्ममुहूर्त मी तुम्हाला काही दाखवतो, थांबा. माझ्याकडे खूप सुंदर गोष्ट आहे तुम्हाला दाखवण्यासाठी. तुम्ही प्रश्न विचारलाच आहात तर मी सांगतो तुम्हाला. धन्यवाद. एक पूर्ण सेशनच होईल त्याच्यावर, एवढं मोठं आहे, पण मी थोडक्यात सांगेन तुम्हाला की ब्रह्ममुहूर्त किती महत्वाचा आहे. कारण की ब्रह्ममुहूर्तामध्ये सात्विकता असते, आणि जेव्हा सकाळचा जो वेळ असतो त्याच्यामध्ये खूप प्राण असतो, है की नाही. जसा दिवस सुरू होतो तसं ते आपल्याला मिळत नाही, है ना. त्याच्यामध्ये रजोगुण जास्त असतो, पण सकाळच्या वेळेमध्ये सत्वगुण जास्त असतो. आणि ते जेव्हा आपल्याला समजतं तेव्हा आपण खूप उत्साही होतो आणि आपण त्या वेळेचा सदुपयोग केला पाहिजे. आणि कसं करायचं ते मी तुम्हाला सांगितलं, काय काय करायचं ब्रह्ममुहूर्तामध्ये. पण शास्त्रांमध्ये काय दिलेलं आहे ते मी तुम्हाला सांगेन ब्रह्ममुहूर्ताबद्दल. तर इथे बघत आहात तुम्ही, ब्रह्ममुहूर्त उत्तिष्ठेत. इट्स अ टाइम फॉर ब्रह्म और टाइम फॉर गॉड. शरीरम आद्य खलु धर्म साधनम, है ना. शरीर हे धर्मासाठी बनलेलं आणि त्याच्यासाठी पण आपल्याला वेळ दिला पाहिजे. फक्त आपण काय करतो, सकाळी उठतो, आंघोळ करतो,
ब्रेकफास्ट करतो, जॉबला जातो, परत घरी येतो, जेवण करतो, झोपतो, टीव्ही बघतो, न्यूज बघतो, झालं. मी सक्सेसफुल आहे. माझ्या फॅमिलीचं मी खूप चांगलं टेक केअर करतो. पण ह्याला सक्सेसफुल पर्सन म्हणत नाही. कारण की चॅलेंजेस सगळ्यांनाच येत असतात आणि त्याचा सामोरं जाण्यासाठी आत्मसाक्षात्कार आपल्याला कुठे झालेला आहे. आपण पण मग दुःखी होणार, कधी कधी वेगळे चॅलेंजेस आले तर. हा रुटीन काय नेहमी चालणार नाही, कधी कधी चॅलेंजेस येणारच आहे प्रत्येक जीवनामध्ये, आणि म्हणून ते धर्म साधन केलं पाहिजे. तर ब्राह्म मुहूर्ते बुद्धये धर्मार्थो चानुचिंतये, ब्राह्म मुहूर्त में प्रबुद्ध होकर धर्म और अर्थ का चिंतन करना चाहिए. अर्थ म्हणजे काय, ते पैसे नाहीत जे आपण कमवतो. अर्थ आत्म्यासाठी काय अर्थ आहे, भगवंतांचं नामस्मरण, अध्ययन शास्त्रांचं, हे महत्वाचं आहे आणि ते अर्थ आपल्याला दिलं पाहिजे. अदरवाईज ते अर्थहीन जीवन झालं ना, त्याला काय पर्पजच नाही. फक्त आपल्याला मोठ्या पदावर जाऊन मोठी कमाई करायची आणि बँक अकाउंट मध्ये करोड रुपये जमा करायचे, हे आपलं उद्देश असेल तर ते खूप कमी दर्जाचा उद्देश आहे की नाही. असं नको गरम करू, वेळ यहाँ पे कुछ और चल रहा है. आणि अजून एक सांगतो श्लोक, ब्राह्ममुहूर्ते या निद्रासा पुण्यक्षय कारणी. ब्राह्ममुहूर्त की निद्रा पुण्यों का नाश करने वाली है. आपले जे पुण्य आहेत, आपण एवढे पुण्य कमवतो, पण आपल्याला कुसंग जो लागतो, त्या कुसंग आपलं जे साधना शक्ती असते, भक्ती शक्ती असते, सगळं खेचून घेते. आणि कुसंग काय हे पण आपल्याला कळलं पाहिजे. कुसंग म्हणजे आपण ब्राह्ममुहूर्तावर उठलो नाही, आपण त्या ब्राह्ममुहूर्ताच्या वेळेस जेव्हा देवी देवता सगळीकडे असतात आणि भगवंत साक्षात प्रेझेंट असतात, त्यावेळी आपण जरा भगवंत नामस्मरण केलं नाही तर आपले जे पुण्य आहे त्या निद्रेपोटी आपण घालवत असतो, है ना. आणि निद्रा हे तमोगुणाचं लक्षण आहे. निद्रा, आलस्य आणि प्रमाद हे तमोगुणाचे लक्षण आहेत. आणि सत्वगुणाचे लक्षण काय आहे, ज्ञान आणि सुखम. आणि म्हणून आपल्याला ज्ञान पण घ्यायचं, आणि ते ज्ञान घेण्यासाठी सकाळचा वेळ खूप उत्तम असतो, कारण की मन रिकामं असतं तेव्हा. मन एक कोऱ्या पाटीसारखं असतं, त्या पाटीमध्ये तुम्ही काही लिहू शकता. म्हणून सकाळी पहिलं गोष्ट जे मनामध्ये तुम्ही बिंबवाल ते भगवंतांचं सुंदर रूप, नाम, रूप, गुण आणि लीला, है ना. अजून एक श्लोक सांगतो, वर्णम कीर्तिम मतिम लक्ष्मी स्वास्थ्यमायुषम विंदती ब्राह्म्य मुहूर्ते संजाग्र श्रीयम व पंकजम यथा. ब्राह्म मुहूर्त में उठने वाला पुरुष सौंदर्य, लक्ष्मी, स्वास्थ्य, आयु आदि वस्तुओं को वैसे ही प्राप्त करता है जैसे की कमल, है ना. एखादा कमळ बघितला असेल तुम्ही, चिखलात उगतो तो, पण त्याला स्थान कुठे असतं, भगवंतांच्या पायथ्याशी. त्याचप्रमाणे हे सगळं जे आहे सौंदर्य, आपलं जे धन आहे इकडचं, चांगलं स्वास्थ्य, लॉंगिटिव्हिटी, हे जे सगळं आहे, हे सगळं असंच मिळतं आपल्याला जर आपण ब्राह्ममुहूर्तावर उठलो, कारण की आशीर्वाद स्वरूप आपल्याला सगळंच मिळतं. भगवद्गीतामध्ये श्लोक येतो, अहम सर्वस्य प्रभवो मत्तम सर्व प्रवर्तते इति मत्वा भजन्ते माम बुधा माम समन्विता. भगवंत म्हणतात, मी सगळ्याचा स्रोत आहे. आध्यात्मिक गोष्टींचा पण स्रोत आहे आणि भौतिक गोष्टींचा पण स्रोत मीच आहे. तर जरा आपण त्या शाश्वत व्यक्तीची शरण घेतली म्हणजे भगवंत, मग आपल्याला जे अशाश्वत असंच मिळणार आहे. त्यात केवढं मोठी गोष्ट नाही है ना. पण हे कमवण्यासाठी आपल्याला थोडं कष्ट केले पाहिजे. ही साधना आहे आणि ही साधना आपल्याला सकाळी सहज शक्य होऊ शकते. म्हणून ब्राह्ममुहूर्तामध्ये उठा. आणि ब्राह्ममुहूर्त कधी असतो, ब्राह्ममुहूर्त हा सकाळचा वेळ असतो, 4:30 ते 6:30, म्हणजे सूर्य उगवण्याच्या 2 तास आधी. तर त्यासाठी थोडं लवकर पण झोपलं पाहिजे. म्हणजे किती वाजता, तर रात्री 9 ते 11 या दरम्यान आपल्या ब्रेनमध्ये मेलेटोनिन नावाचा एक पदार्थ, द्रव्य, केमिकल सिक्रेट होतो. तो झोप येण्याचे द्रव्य असतं तो. आणि जरा त्या काळात आपण झोपलो तर ते द्रव्य चांगलं सिक्रेट होतं. जर आपण नाही झोपलो, आपण 1-1, 2-2 वाजेपर्यंत टीव्ही बिंज वॉच, नेटफ्लिक्स वगैरे जे काय ते बघत बसलो, तर आपली झोप खूप खराब होऊन जाते. आपल्या शरीरामध्ये जे एक घड्याळ आहे, बायो क्लॉक म्हणतात त्याला, एक प्रकृतीने दिलेलं घड्याळ आहे. आता घड्याळाच आपण सगळं म्हणजे पूर्ण नक्षाच बदलून टाकतो. कारण की आपण चुकीच्या वेळी झोपतो, चुकीच्या वेळी खातो, चुकीच्या वेळी सुटतो. म्हणून बेड मध्ये जाण्याच्या 2 तास आधी आपण प्रसाद ग्रहण केलं पाहिजे. रात्री जरा 10 वाजताच आपण जेवण केलं तर ते झोपणार कधी, 2 तास नंतर झोपणार, म्हणजे 12-1 वाजता झोप येते. शरीर खूप जड होऊन जातं. त्यामुळे उठणार कसं मग, 12-1 वाजता झोपले की उठणार पण 8-9 वाजता. तर हे सगळं सायक्लिक आहे. त्या सायकलला आपल्याला तोडलं पाहिजे. जर आपल्याला खरंच आपल्या आयुष्यामध्ये काहीतरी चांगलं करायचं असेल आपल्या स्वतःसाठी, जर आपण स्वतःसाठी चांगलं केलं तरच आपण दुसऱ्यासाठी काहीतरी चांगलं करू शकू, हे की नाही. आणि ते खूप महत्वाचं आहे. आधी स्व अर्थ पण बघितलं पाहिजे, है ना. जन्म सार्थक करी करे परोपकार. आधी स्वतःचा जन्म सार्थक केल्यावरच आपण दुसऱ्यांना परोपकार करू शकतो. तर कसं परोपकार करणार आपण.
एखादी विहीर असेल त्याच्यामध्ये जरा पाणीच नसेल तर विहीर पाणी कसं देईल दुसऱ्यांना? त्या विहिरीमध्ये पाणी असलं पाहिजे ना. तसं आपल्यामध्ये पण ज्ञान असलं पाहिजे, तरच आपण दुसऱ्यांना काहीतरी परिवर्तित. आता पण इथे बरेचसे पालक आहेत, पालकांचा पण एक रेस्पॉन्सिबिलिटी आहे की पालकांना जरा चांगलं ज्ञान असेल तरच ते दुसऱ्या पिढीला ते ज्ञान देऊ शकतात, नाहीतर ती पुढची पिढी पण तशीच है ना. आणि आता तर आधी अधोगती, म्हणजे कारण की आता अमेरिकन कल्चर आता इंडियामध्ये येत चाललं आणि ते कल्चर नाही आहे. आणि आपल्याला हे आपलं इतकं सुंदर कल्चर आहे, संस्कृती, संस्कार, हे सगळं आपण त्यांना द्यायचं आहे. त्याच्यासाठी आपण पण आधी ज्ञान घेतलं पाहिजे आणि त्या पुढच्या पिढीला दिलं पाहिजे. येस, समजलं? हरे कृष्ण. एक मिनिट, मी तुम्हाला अनम्यूट करतो कारण की मी ते ऑफ केलेलं आहे. ओके जी धन्यवाद प्रभूजी. हरे कृष्ण. ओके, हरे कृष्ण. अजून कोणाचे प्रश्न आहेत का? अजून कोणाचे काही प्रश्न आहेत तर प्लीज विचारा, कारण की तुमच्या प्रश्नांचं निरसन करणं हे खूप महत्वाचं आहे. आज तुम्ही काहीतरी हा बोला. प्रभूजी, ते आपलं जे गणपतीची आरती आहे त्याच्यामध्ये हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. तर हे नंतर मग हरे कृष्ण कृष्ण असं झालं, याचं काही असं पास्ट टाइम आहे का? किंवा कारण कलिसंतारण उपनिषद मध्ये तर हरे राम असंच दिसतं, म्हणजे जेव्हा आपण त्याचं PDF पाहिलं कुठे तर ते त्याचं काही आहे का बॅकग्राऊंड, काही लीला असं काही आहे? हे बघा, मूळ उद्देश काय की भगवंतांचं नामस्मरण करणं हे मूळ उद्देश आहे की नाही. येणं केन प्रकारे तुम्ही नामस्मरण केलं पाहिजे, हे उद्देश आहे. तर प्रत्येक युगामध्ये युगधर्म सांगितलं, जसं की कलियुगामध्ये हरिनाम सांगितलेलं आहे आणि प्रत्येक युगधर्म युगपुरुष पण येतात. जसं की या कलियुगामध्ये चैतन्य महाप्रभू आले, त्यांनी हा हरे कृष्ण महामंत्र परत दिला. आधी तो दिला जात होता हरे कृष्ण मंत्र, पण जेव्हा ते कास्टिझम इंडियामध्ये कास्टिझमचं मोठं भांडण आहे, पण ते दुर्दैवाने लोक असं समजायचे की नाही, ते फक्त ब्राह्मणांनाच मिळालं पाहिजे, बाकीच्या जातींना नाही मिळालं पाहिजे. तर ते त्याच्यामुळे बरेच जणांना ते मिळू शकलं नाही. पण असं डिस्क्रिमिनेशन आहे ते भगवंताने नाही. म्हणून युगपुरुष जेव्हा आले, जसे की चैतन्य महाप्रभू, त्यांनी परत हा महामंत्र दिला आणि तो हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे असा परत रिअरेंज करून दिला. आणि म्हणून ते ब्रह्म माधव गौडे संप्रदायामध्ये तसा चालत आला. असे 4 संप्रदाय आहेत. तर 4 संप्रदायामध्ये हा महामंत्र सगळीकडे आहे. ओके, तर ब्रह्म माधव गौडे संप्रदायामध्ये हा महामंत्र येतो आणि म्हणून तोही करेक्ट आहे आणि हाही करेक्ट आहे. ओके, तुम्ही आपण गणपतीची आरती गणपती फेस्टिवल मध्ये म्हणतोच ना, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण हरे. तर तेही बरोबर आहे, ते काही चुकीचं नाहीये. ओके, कळालं तुम्हाला? तुमचं डाऊटचं निरसन झालेलं आहे? येस, अजून कोणाचा काय प्रश्न? कोणाचे काय प्रश्न आहेत अजून? तर आपल्याला आपलं जे 2 धर्म आहे, आता धर्मावर थोडंसं अजून एक गोष्ट मला पॉइंट सांगायचं होतं की आपले जे धर्म आहेत ते आपलं सेवा करणं हे परमधर्म आहे है ना, आणि ते आपल्याला सगळ्यांना केलं पाहिजे. आणि अजून पण धर्माबद्दल विश्लेषण हवं असेल तर अजूनही सांगतो है ना. आपलं 2 अजून आपलं धर्म म्हणजे काय? चांगलं वागणं, आदर करणं, हे पण एक धर्मच आहे है ना. आणि मुलांना हे लहानपणापासून शिकवायचं, कारण की त्यांना ट्रेनिंग मध्ये हे आलं पाहिजे है ना. भगवंतांची सेवा हे परोधर्म, ते परमधर्म आहे. आणि त्याला लागून, जोडीला लागून अजून हे सगळे साईड बाय साईडचे धर्म, हे पण धर्माचेच एक फॅक्टर्स आहेत. ओके, त्याचीच बाजू आहेत ते है ना. अजून त्यांची जी बाजू आहे की जाती धर्म आणि कुलधर्म म्हणजे आपल्या फॅमिलीमध्ये जे रीतिरिवाज आहेत ते आपण नियमितपणे करतो की नाही. प्रत्येक फॅमिलीमध्ये कसले वेगवेगळे फेस्टिवल साजरे केले जातात आणि एक पर्टिक्युलर पद्धतीने साजरे केले जातात आणि ते आपण नेहमी साजरे करायचे का? कारण की ते पुढच्या पिढीला समजले पाहिजे. जरा आपणच ते सोडून दिलं सगळं साजरं करण्याचं है ना, म्हणून की अरे मला ह्याच्यामध्ये काही विश्वास नाही ना, हे सगळं रीतिरिवाज वगैरे हम नाही करते. पण हे रीतिरिवाज पण तितकेच महत्वाचे आहेत, कारण की त्याच्याने आपल्या हृदयामध्ये भक्तीचं उद्दीपन होतं है ना. जसं की आता नवरात्री असेल फॉर एक्झाम्पल, भारतामध्ये नॉर्थ टू साऊथ सगळीकडे नवरात्री साजरा केली जाते है ना. म्हणजे वरतून ते खालपर्यंत भारतामध्ये सगळीकडे, इव्हन महाराष्ट्रामध्ये. तर आपण कसं करतो, घट बसवतो स्त्रियांचा पण उपवास असतो त्याच्यामध्ये, आणि तिथे ते घट मध्ये असे अन्नचं हे केलं, म्हणजे वेगवेगळे धान्य लावले जातात है की नाही. आणि मग
लहान मुलांना येऊन त्यांना ते वाटलं जातं आणि खडाखण्या लावले जातात आणि ते पण वाटले जातात, है ना. सन्मान केला जातो त्यांचा आणि जे स्त्री असतात त्यांचा पण सन्मान थोडेसे गिफ्ट देऊन केले जातात. तर हे सगळं रीती आहेत, रिवाज आहे, है ना. आणि हे आपण पुढच्या पिढीला सांगायचे आहे की त्याचा अर्थ काय, ते कशासाठी केले जातात. कारण की जस्ट पावसाळ्यानंतर तो सण असतोच, है ना. का? कारण की आपण ते कृतज्ञता म्हणून ऑफर करतो, भगवंतांना अर्पण करतो, कारण की आपल्याला भगवंतांनी एवढं सगळं दिलेलं आहे आणि ही कृतज्ञता आपण व्यक्त करत असतो, है ना. ती लक्ष्मी आहे ऍक्च्युली, त्या लक्ष्मीचं तिथं पूजन होतं. आणि हे आपल्याला जेव्हा, आणि नवरात्री म्हणजे फक्त दांडिया नाही, आजकालच्या पिढीला फक्त एवढंच माहिती आहे, नवरात्री आली म्हणजे त्याला दांडिया, है ना. कपलनी जायचं, दांडिया खेळून यायचं आणि काय काय प्रॉब्लेम्स होतं ते सगळ्यांना माहिती आहे नवरात्रीमध्ये. तर हे कल्चर नाहीये, रीतिरिवाज हे आहेत आणि हे आपल्याला दिलं पाहिजे पुढच्या पिढीला. ह्याला म्हणतात कुलधर्म. आणि जाती धर्म म्हणजे आपल्या कुटुंबामध्ये जे काही टॅलेंट असतील, सगळ्या कुटुंबामध्ये एक पर्टिक्युलर टॅलेंट असेल. फॉर एक्झाम्पल तुम्ही बिझनेसमॅन असाल तर तुमच्या फॅमिलीमध्ये काय बिझनेस आहे तो पुढचा तुमचा जो वारसदार आहे किंवा जो कोण तुमचा मुलगा मुलगी आहे ते पुढे चालवतात. तो त्याला जाती धर्म म्हणतात. जाती धर्म अजून एक आहे की तुमची लेगेसी, म्हणजे तुमच्या परिवारामध्ये तुमच्या जेव्हा संकट येतात तेव्हा पती पत्नी आई वडील कसे एकमेकांशी हे करतात, म्हणजे व्यवहार करतात, ते व्यवहार लहान मुलं बघतात आणि ते त्यांनी जेव्हा मोठे झाले तेव्हा त्यांनी पण तसंच वागणार आहे. म्हणून मोस्ट ऑफ द थिंग्स आर कॉट अँड नॉट टॉट. ते बघूनच बरेचशे गोष्टी शिकतात. म्हणून आपल्याला कसं राहायला पाहिजे आपल्या घरामध्ये पण हे खूप महत्वाचं आहे, कारण की ते पण एक ट्रेनिंगचाच भाग आहे. आता मी हे का सांगतोय, कारण की मी गुरुकुलमध्ये जेव्हा शिकवतो मुलांना तर मला हे कळत असतं की कसं मुलांना एकदम सूक्ष्म रीतीने त्यांना गाईड करणं पाहिजे. प्रत्येक गोष्टी शिकवणंच समजत नाहीत त्यांना, है ना. क्लासमध्ये बसून असं शिकवणं, काही काही गोष्टी दाखवावे लागतात. आपल्या फॅमिलीमध्ये जे सण होतात ते उत्तम रीतीने आपण साजरा केले पाहिजे, मोठ्या प्रमाणात. छोट्यातला छोटा सण, रक्षाबंधन असो किंवा दिवाळी असो किंवा काही असो, एकादशी व्रत असो. का? कारण की ते जेव्हा आपण लाईव्हली करतो त्यांचं इम्प्रेशन आपल्या मनावर पडून ते संस्कार आपल्या मनावर होतात आणि ते पुढे आपण घेऊन जाऊ शकतो, हे की नाही. आणि त्याच्याने आपण आपलं हे धर्म आहे, आपलं हे पण एक धर्माचाच भाग आहे. तर आय गेस तुम्हाला आज बरंचसं इन्फॉर्मेशन मिळालेलं आहे आणि तुम्हाला काही प्रश्न जरी असतील ह्याच्या सेशनच्या नंतर तर तुम्ही कृपया ग्रुपवर विचारू शकतात. आणि नियमितपणे आजपासून सगळ्यांनी एक माळ, म्हणजे 108 वेळा आपण जेव्हा करतो त्याला एक माळ म्हणतात, है ना. तर असं एक माळ सगळ्यांनी करायची सकाळी उठून किंवा तुम्हाला कधी वेळ मिळेल तेव्हा, है ना. असं एक मिनिट फक्त, ते गुरुकुलचं तुम्ही काल सांगणार होते सर, तर त्याविषयी विचारायचं होतं फक्त. ते जॉईन करायचं असेल तर काय करावं लागेल? ओके, त्याच्यासाठी मी तुम्हाला माझा नंबर देईन, मग आपण त्याच्यामध्ये सेपरेटली बोलू, हा की नाही. कारण की आता ह्या फॉरम मध्ये सगळे आहेत, ज्यांना बोलायचं माझा नंबर मी तुम्हाला ग्रुपमध्ये पाठवेन आणि इथं चॅट बॉक्स मध्ये पण पाठवतोय. तर तुम्ही मला सेपरेटली संपर्क साधू शकता, आपण त्याच्याशी चर्चा करू. ओके, थँक्यू सो मच. ओके, तुमचं सगळ्यांचं खूप खूप धन्यवाद. तुम्ही एवढा वेळ देऊन ऐकलात. तुमचं वेळेचं आपण आता लेट झालं, 9:20 झालेले आहेत. तर सगळ्यांनी आराम करा. खूप खूप धन्यवाद. आपण उद्या परत भेटू. हरे कृष्णा, नमस्ते. हरे कृष्ण प्रभू, प्रणाम. धन्यवाद. हरे कृष्ण प्रभू. काही प्रश्न असतील तर ग्रुपमध्ये पाठवा तुम्ही, ठीक आहे. तर आपण त्याचं निरसन करू. जरूर. धन्यवाद. हरे कृष्ण प्रभू, हरे कृष्ण. हरे कृष्णा, हरे कृष्ण.